म्हणलं बाबा आता काय करायचं. ते म्हणले प्रसाद, त्यांनी जे बोललेत ना ते वाक्य इतकं महत्वाचं होतं, तू रस्त्यावर राहा. मी माझ्या मित्रांना ओळखीच्यांना सांगेन की हो प्रसाद मुंबईला गेलाय, तो जॉब करतोय, घर नाही तो रस्त्यावर राहतोय, तो झोपडपट्टीत राहतोय, पण तू कुठल्याही नातेवाईकाच्या घरात राहू नकोस. अरे बापरे. कोणाच्याही ओळखीनी कोणाच्याही डोक्यावर हात घेऊन मुंबईत राहू नको. मी खरं सांगितलं तर आता अतिशयोक्ती वाटेल, दादरला स्वामींच्या मठात त्या मेन रोडला उभं राहिल्यावर डावीकडे गेल्यावर काय आणि उजवीकडे गेल्यावर काय हेही मला माहिती नव्हतं. फक्त सरळ येतो आपण स्टेशनकडनं तेवढाच रोड माहिती होता. मी म्हणलं माहिती नाही, आता मी आलो तर आहे, आता तुम्ही सोय करा काय करायची ती. आणि महाराज करतात, ते सगळं ऐकतात. मी अक्षरशः तिथे डोकं आपटलं आणि म्हणलं महाराज ही शेवटची आणि पहिली संधी आहे, जर इथं नाही झालं तर गेलं माझं. आणि परत 15 मिनिटांनी मला फोन आला. तो डॉक्टर काहीच बोलला नाही. तो म्हणला की लिमये तुमचे वडील एक्सपायर झाले. आणि त्या क्षणाला मी असा होतो की मी ह्याच्यावर रिॲक्ट कसं व्हायचं असतं. आपल्याला माहीतच नाही ना ह्या गोष्टी, कारण आपण ह्या गोष्टींचा कधी विचारच करत नाही की आपले वडील नसतील, आई नसेल तर करायचं काय. तर मी 15-20 मिनिटं गाडी बाजूला उभी करून मी बसून राहिलो होतो हायवेला. मी पूर्ण ब्लँक होतो. मला कोणाला फोन करायचं काहीच कळत नव्हतं की करू काय मी आता. प्रसाद थोडं बोलायचंय, माझा काही संबंध नाही त्या व्यक्तीशी. मला म्हणलं अरे बाळा तुला कळलंय का तुझ्या बाबतीत काय बोललं जातंय. म्हणलं नाही ते काय झालं. अरे असं म्हणतात की तुला कामाची गरज नाहीये, तू जॉब करतोस. तर मी बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं मी हे बोललो पण नाही कधी. मग हे तू कोणाला बोललो होतस का. आता मी ज्या कोणाला बोललो होतो तेच मी म्हणलं तसं की आपले म्हणून की अरे नाही मला आलंय, मी विचार नाही केलेला पण बघूया. पण ते गेलं कसं पुढे की मी काम हा लागला जॉबला. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. आता सध्या हिटलर या सिरियल मध्ये आपल्याला एकदम धमाकेदार आणि विलन असा व्यक्तिरेखा साधारणारा पात्र आणि एक छान व्यक्तिमत्व आता आपल्या सोबत आहे, प्रसाद लिमये. हाय, कसा आहेस. मस्त मजेत, तुम्ही कसं आहात. मस्त मजेत. काय म्हणशील आता प्रसाद लिमये म्हणजे काय, तू कोणत्या शब्दात सांगू शकशील. प्रसाद लिमये एक्झॅक्टली जे मी कॅरेक्टर करतो कोणत्याही शो मध्ये एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे प्रसाद लिमये. कारण मी आतापर्यंत जेवढ्या निगेटिव्ह भूमिका केलेल्या आहेत त्या सगळ्या लोकांना आवडल्या आहेत. पण मी ऍक्च्युली कसं आहे हे बऱ्याच लोकांना माहित नाही. जे काही मोजके असतात आपल्या जवळचे त्या लोकांना माहिती आहे प्रसाद लिमये एक्झॅक्टली कसं आहे. तर सेटवरती ना सगळ्यात जास्त काय म्हणूया हसून खेळून जोक पास करून सगळ्यांना हसवण्याचं जे काम आहे ना ते करायला मला जास्त आवडतं कुठल्याही सेटवरती. आणि मला असं वाटतं की कुठेही तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, तुम्ही हसून काम केलं ना, सगळ्यांशी चांगलं बोलून काम केलं ना, तर तुमचं बॉन्डिंग जास्त चांगलं राहतं प्रत्येकाबरोबर. तर तसा प्रसाद लिमये आहे, बऱ्याच लोकांना जो माहिती नाहीये. ऍक्च्युली आज आमचं भेटण्याचं कारण सुद्धा तेच आहे की प्रसाद सोबत कसा आहे तो. आणि ऍक्च्युली ते असं एक मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होतं की असतो एक आणि पोर्ट्रे एक होतो. नाही हे खूप वेळा झालंय माझ्या बाबतीत. म्हणजे बरेचदा मला जे भेटलेले आहेत पहिल्या भेटीमध्ये सगळ्यांना वाटतं एकतर मी पुण्याचा असल्यामुळे काही गरज नसताना मला उर्मट ठरवलं जातं. दुसरी गोष्ट असं वाटतं की हा खूप ॲरोगंट आहे, हा धड बोलणार नाही, हा रागीट आहे. तर वास्तविक पाहता असं काही नाहीये. माझे डोळे कधी कधी मी नुसतं नॉर्मली कोणाला विचारलं काही काम होतं का तरी असं वाटतं की अरे हा चिडलाय तो, असं काही नाही. माझी बोलण्याचीच ती पद्धत आहे. त्यामुळे खूप लोकांचा असा गैरसमज होतो की ह्याच्याशी बोलू का नको बोलू. पण एकदा का माझं कोणाशी जमलं मग ते गट्टी जमते, चांगलीच गट्टी जमते एकदम. तुझ्या पर्सनल लाईफ बद्दल किंवा ऍक्च्युअल तुझ्या ह्या प्रोसेस बद्दल जर सांगायला आवडेल तर काय सांगशील ऍक्च्युअली. म्हणजे मी थोडस अगदी सुरुवातीपासून सांगतो. मी मूळचा पुण्याचा, सदाशिव पेठेमध्ये माझं सगळं बालपण गेलं. जवळजवळ 27 वर्ष मी सदाशिव पेठेतच राहिलेलो आहे, लिमयेवाडीतच राहिलेलो आहे, भरतनाट्य मंदिर जवळ. त्याच्यामुळे मध्यमवर्गीय घरातला मी मुलगा आहे. माझे वडील सेंट्रल रेल्वेमध्ये होते आणि माझ्या आई वडिलांच्या संस्काराचा खूप पगडा माझ्यावरती आहे आजही. मला माझ्या वडिलांनी लहानपणापासून इतक्या काही गोष्टी शिकवल्यात. कारण माझ्या वडिलांचं जे लहानपणीचं सगळं आयुष्य होतं, थोडंसं प्रत्येकाच्याच वडिलांचं एक खडतर आयुष्य असतं,
तशा त्या खूप गोष्टी मला बाबा लहानपणापासून सांगायचे की असं असतं, हे करायचं, ते नाही करायचं, आपण कसं वागायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या इतक्या डोक्यात बसल्या ना, त्या मी लहानपणापासूनच त्या करायला सुरुवात केली होती. माझं जेव्हा या क्षेत्रात यायचं हे ठरलं होतं तेव्हा आमच्या घरात मोठा इमोशनल सीन झाला होता. आमची आई रडायला लागली होती की ह्या क्षेत्रात जाणार, आता हा मुलगा करणार काय, नाटक आणि यांनी काही होतं का, पैसे कसे कमवणार, हे सगळं जे नॉर्मल मीडियम म्हणजे मध्यमवर्गीय घरात होतं ते सगळं झालं. बाबा मला एक दिवस म्हणले की प्रसाद, मला तुझ्याशी बोलायचंय. आणि मी तेव्हा माझ्या अंदाजाने एक FY ला असेल. ओके. तेव्हा आमचं ते पुरुषोत्तम करंडक, हो, पु ल देशपांडे हे सगळं चालूच होतं. आणि माझ्या बाबांना खूप आवडायचं हे, आणि मला बाबांचा पूर्ण सपोर्ट होता. तर मला बाबा एक दिवस म्हणले की जर तुझ्याशी बोलायचंय तर बोलूयात का. म्हणलं हो बोलूया ना, असं काय. मला त्या दिवशी बाबांनी ज्या गोष्टी सांगितल्या ना त्या मला आयुष्यभरासाठी पुरतायत. मला बाबा कॉफी प्यायला म्हणून वैशाली हॉटेलला घेऊन गेले. पुण्यामध्ये वैशाली हॉटेल, हो. कॉफी वगैरे पेली. मला बाबा म्हणले मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय प्रसाद. आता तुझं वय वाढतंय, माझंही वय वाढतंय, हळूहळू हळू एक पॉइंट येतो जिथे मी थांबणार आहे, तू सुरू होणार. तर तुला हे वाटतंय का की ह्या क्षेत्रात गेल्यावर तू काही करू शकशील. म्हणलं बाबा हे बघा, मला घाबरवू नका. ते म्हणले मी घाबरवत नाहीये प्रसाद, आज आहे मी, काही वर्षांनी मी असणार आहे नसणार आहे मला माहितीये. आम्ही काय अमर नाही होत. तू एकटा कसा राहणार आहेस याचा आधी उलटा विचार कर. आणि आयुष्यात कधीही सगळ्या गोष्टी चांगल्याच होतात असं नाही ठरवायचं. आधी वाईट झालं तर काय करशील हे आधी ठरव, म्हणजे तुला चांगलं झाल्यानंतर तू जमिनीवर राहशील. मग त्यानंतर मला बाबांनी सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि मला ते एक म्हणले की तुला जायचंय ना मुंबईला, तू शिक्षण पूर्ण कर, एक तरी डिग्री घे, चांगला कुठला तरी जॉब कर, आणि मला कळू दे की बाबा नाही मुलगा काहीतरी करतोय. मग मी B.Com केलं माझं पूर्ण आणि पुरुषोत्तम करंडक घेतला. त्याच्यानंतर मी आयटा केलं ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीमध्ये. मग मी DVPC ला, दुबई विजा प्रोसेसिंग सेंटरला विजा ऑफिसर म्हणून काम केलं. त्यानंतर मी SOTC ला काम केलं. ह्या सगळ्या प्रवासामध्ये SOTC मध्ये असताना सर्वेश जोशी नावाचा माझा एक मित्र होता. सर्वेश जोशी, अमेय आरेकर, हे असे मेन 3 चांगले माझे मित्र होते. त्या लोकांना ना आमचं आणि त्यांचं कसं जमलं, पु ल देशपांडे, अशोक सराफ, अशी बनवाबनवी, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या जुळतात ना त्यांना बाकी कुठल्या गोष्टीची गरज पडत नाही. तर आमचं ते ट्युनिंग जुळलं. बोलता बोलता मी सर्वेशला म्हणलं अरे मला मुंबईला जायचंय, तर मी काय वाटेल ते करायला तयार आहे, तू माझं SOTCचं काहीतरी करून दे तिकडे सेटिंग. म्हणलं अरे कसं करणार प्रसाद. म्हणले बघ मी तुझ्या पाया पडतो, मी बाबांना शब्द दिलाय मला जायचंय, कारण माझ्याकडे दुसरा सोर्स नव्हता. तर म्हणता म्हणता 6-8 महिने गेले. त्यात मला एक दिवस त्याचा फोन आला, प्रसाद दादर ब्रांचला एक जागा खाली होती, तू करशील का. म्हणलं विचारू नको, तू पाठवून दे. मला काही माहिती नव्हतं मी काय करणार आहे. मी दादरला शिवाजी पार्कच्या इथे ते मला त्या हॉटेलचं नाव नाही आठवते, ते कॉर्नरचा पेट्रोल पंप आहे ना त्याच्या एक्झॅक्ट समोर SOTCची ब्रांच आहे. तर तिकडे माझी बदली झाली आणि माझ्या हातात 7 दिवस होते. आणि त्यांनी मला फोन केला, प्रसाद झालंय तुझं काम. म्हणलं हा ठीक आहे, आता किती महिना दीड, 7 दिवसात जायचंय तुला. म्हणलं मी राहू कुठे, गेल्यावर माझं कोणीच नाहीये तिथे. मग परत बाबांशी बोललो. म्हणलं बाबा आता काय करायचं. ते म्हणले प्रसाद, त्यांनी जे बोललेत ना ते वाक्य इतकं महत्वाचं होतं, तू रस्त्यावर राहा. मी माझ्या मित्रांना ओळखीच्यांना सांगेन की हो प्रसाद मुंबईला गेलाय, तो जॉब करतोय, घर नाही तो रस्त्यावर राहतोय, तो झोपडपट्टीत राहतोय, पण तू कुठल्याही नातेवाईकाच्या घरात राहू नकोस. अरे बापरे. कोणाच्याही ओळखीनी कोणाचाही डोक्यावर हात घेऊन मुंबईत राहू नकोस. का, कारण आत्ता तू त्यांच्याकडे राहशील आणि जेव्हा केव्हा तुझं काम सुरू होईल, तू काहीतरी करशील तेव्हा तू केलेलं दिसणार नाही. आम्ही त्याला सपोर्ट केला, आम्ही त्याला, हे नकोय मला, तर तेवढं तू पाळ माझ्यासाठी आणि तू मुंबईला जा. आणि मी खरं सांगतो, स्वामींची कृपा आहे, महाराजांची कृपा आहे. मी एक छोटासा किस्सा सांगेन. मी दादरला गेलो पहिले स्वामींच्या मठात. मठात गेल्या गेल्या मी पाया पडलो, म्हणलं महाराज काम तर केलेत, राहायचं कुठे. मी खरं सांगतो, सांगितलं तर आता अतिशयोक्ती वाटेल, दादरला स्वामींच्या मठात त्या मेन रोडला उभं राहिल्यावर डावीकडे गेल्यावर काय आणि उजवीकडे गेल्यावर काय हेही मला माहिती नव्हतं. फक्त सरळ येतो आपण स्टेशनकडनं तेवढाच रोड माहिती होता. मी म्हणलं माहिती नाही, आता मी आलो तर आहे, आता तुम्ही सोय करा काय करायची ती. आणि महाराज करतात, ते सगळं ऐकतात.
मी अक्षरशः तिथे डोकं आपटलं आणि म्हणलं महाराज ही शेवटची आणि पहिली संधी आहे, जर इथं नाही झालं तर गेलं माझं. हो. पाया पडलो आणि मी शिवाजी पार्कला गेलो आणि ते नवीन नवीन मुंबई सगळं छान सगळं बघितलं आणि म्हणलं काय माहिती काय पद्धत आहे इथली, म्हणून मी सगळ्या बिल्डिंग्स मध्ये फिरत होतो की रेंटनी काही पाटी लावली आहे, कुठे काय ऍड आहे, काही नाही. 2-2:30 वाजले, काही नाही. मी उन्हात फिरतो एकटा आणि खोटं वाटेल तिथे कॉर्नरला ना एक चहाची टपरी होती. मी म्हणलं आता चहा पिऊ, बाबांना फोन करू, जाऊ पुण्याला. तर तिथे ना एक काका बसले होते, पांढरा सदरा आणि हे घालून, आणि मी चहा पिताना त्यांनी मला सहज विचारलं कुठून आलायस. म्हणलं काका पुण्याहून आलोय. आणि ते डायरेक्ट काय बोलले माहितीये, झालं जागेचं काम. कसं काय? हो, म्हणजे मी हे अजिबात रंगून सांगत नाहीये, स्वामींची शपथ सांगतो. मी म्हणलं पण तुम्हाला कसं कळलं. नाही नाही, झालं का तुझं काम. म्हणलं नाही मी शोधतोय काका. बरं बरं, काय करायचंय. म्हणलं मला SOTC नावाचं. हा इथे आहे माहिती. म्हणलं माझं नोकरी सुरू होणार आहे तर जागा नाहीये. बरं बरं ठीक आहे. म्हणजे मी एक काम करतो, जरा माझ्या बरोबर चल. म्हणलं कुठे. तू चल म्हणले बाळा, मी जिथे जाईन तिथे थांब, मी तुला वरून हाक मारतो मग वर ये. बरं म्हणलं. 1-2 मिनिटावर पुढे तिकडे कशा दादरला चाळी आहे जुन्या, तिथे गेलो. म्हणले इथं थांब. वर गेलो की हात करेन. 5-10 मिनिटांनी वरून काकांनी हाक मारली, बाळा ये. वर गेलो तर त्या मला त्या काकूंचं नाव नाही आठवत आहे. वरती गेलो आणि मला म्हणले ह्या आहेत त्यांच्याशी जरा बोल, मी खाली आहे. वर गेलो. म्हणलं काकू नमस्कार, मी असा प्रसाद लिमाय. हो म्हणले काका आता सांगत होते तुम्ही पुण्याहून आलायत. काय झालं काय माहिती, काल अचानक आमच्या इथे जवळजवळ 3-3.5 वर्ष राहणारा मुलगा रात्री मला म्हणलं मी दुबईला जाणार आहे काकू, तर ह्या पुढच्या 2-3 दिवसात मी जी राहतोय ती जागा रिकामी होती. मी बोलू हसू रडू काहीच मला कळत नव्हतं. आणि तेव्हा मला आठवते माझ्याकडे तेव्हा पैसे पण नव्हते एवढे. तर मी काकूंना, म्हणजे माझं असं झालं की पाया पडतो ती देऊ नका कोणाला जागा. म्हणलं किती रुपये. तर ती एक बेड होती, म्हणजे एवढी पण जागा नव्हती ती धड. त्यात 3 बेड होत्या अशा. अच्छा. हा, एका बेडचे 3,500 रुपये. 1 कप चहा आणि 1 बादली सकाळी पाणी, गरम पाणी आंघोळीला. आणि वॉशरूम वगैरे चाळीतलं माहिती आहे आता, बाहेरच असतं. म्हणलं काय कुठं असेल तिथे मला चालेल. तर मी त्यांना म्हणलं काकू माझ्याकडे आता 500-600 रुपये आहेत एक्स्ट्राचे, आणि म्हणलं कसं काय करूया, कारण तेव्हा काही जीपे बिपे असं सगळं काहीच नव्हतं. तर म्हणलं माझ्याकडे चेन आहे, मी चेन ठेवून जाऊ का. ते म्हणलं अरे एवढं नको करू, काय काळजी नको, तू येणार आहेस ना. म्हणलं हो नक्की येणार आहे. ठीक आहे म्हणले, मी तुझ्यासाठी ही जागा ठेवते. मग मी आईला फोन लावून दिला. तर आई म्हणली की मी हवे तर पैसे बँकेत. त्या म्हणले काही करू नका, तुमचा मुलगा येणार आहे ना, त्याला जागा दिली. ही मी माझी पहिली मुंबईतली एंट्री म्हणतो आपण ती, हे स्वामींनी करून दिलं माझं काम. बापरे, किती छान ही गोष्ट. आणि मी सांगतो ना तुला, मला आणि पुढची गोष्ट, मी खाली आलो तर ते काका नव्हते खाली. अरे बापरे. हे प्रत्येक स्टोरीत आपण ऐकतो, त्यामुळे असं वाटेल की नाही हा रंगून सांगतोय. अजिबात रंगून सांगत नाही. ऍक्च्युअली असतं असं, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काही ना काही अशी स्टोरी असतातच. एक व्यक्ती येतो, मदत करतो, निघून जातो, आणि कुठला व्यक्ती कुठून येतो काहीच माहिती नाही. दुपारी 2-2:30 वाजता एवढा म्हातार वयातला माणूस चहा प्यायला येऊन बसेल का. तेही आहेच. पण प्रत्येकाच्या लाईफ मधली स्टोरी आहे, तुझ्या लाईफ मध्ये पण आहे. आणि आता आपण बघायला 4 व्यक्तींशी बोलायला गेलो, तुला कुठून ना कुठून अशी मदत करणारे भेटतेच व्यक्ती. ही सगळी झाली स्टोरी. पण आता ऍक्टिंग करिअर बाबतीत ऐकूया, कसं सुरू झालं आणि कुठला प्रोजेक्ट कुठला होता तुझा पहिला. मी SOTCचा जॉब चालूच होता माझा. त्याच्या आधी आणखीन एक सांगतो, थोडासा मोठा होईल आपला इंटरव्ह्यू, पण ना त्याच्या आधी आणखीन एक सांगतो. मी माझ्या अंदाजाने एक 15-20 दिवस झाले असतील, आणि मी ना माझा रोजचा हे काय होतं माहितीये दिनक्रम, सकाळी उठायचं, आंघोळ वगैरे सगळं देवाचं करून मठात जायचं, नमस्कार करून ऑफिसला जायचं, संध्याकाळी यायचं, परत आवरून मठात जायचं आणि टाइमपास फिरायचं. कोणीच ओळखीचं नाही, कोणी माहिती नाही. आणि माझ्या नशिबाने ना ऑफिसच्या एक्झॅक्ट शेजारी अद्वैत थिएटर्स माहिती आपलं, त्यांचं ऑफिस जस्ट सुरू झालं होतं. अच्छा. आणि तेव्हा ते सिद्धार्थ जाधव वगैरे सगळी लोक यायचे. मला असं व्हायचं अरे ही लोक येत आहेत तिथे, किंवा ते जिप्सी, मला नाव नव्हतं, जिप्सीला सगळे खाली बसायचं. मी असं सगळ्यांना लांबनं बघायचो, यार सगळी जण दिसतात यार इथे. मला इतकं ते भारी वाटायचं ना. तर मग मी एकदा रात्री बाबांना फोन केला शिवाजी पार्कला, की बाबा चाललंय. बाबा म्हणले कसं चाललंय प्रसाद. म्हणलं बाबा चाललंय, जॉब तर छान चाललंय. नाही नाही नाही, ज्यासाठी गेलंच त्याचं काय. म्हणलं बाबा आत्ता तर काहीच कळत नाही.
तर तेव्हा मला बाबांचं वाक्य असं होतं की माझ्याकडे 7 वर्ष आहेत प्रसाद, म्हणजे माझ्या वडिलांची नोकरी जी होती, माझ्याकडे 7 वर्ष आहेत, 7 वर्ष पुरतील ना? म्हणलं हो बाबा नक्की. हा, तेवढ्या ह्याच्यात तू करून घे तुला जे करायचं ते, आणि माझा विश्वास आहे तू करशील. ही गोष्ट मी सांगतोय 2011. ओके. आणि मी ऑडिशन्स आणि हे शोधत होतो कसं काय. तर मला अद्वैत थिएटर्सचे भंडारी सर आहेत, त्यावेळेस नवीन नवीन ओळख, त्यांचे एक पार्टनर होते. आम्ही म्हणजे मी तिथेच बसलेलो असायचो चहा प्यायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. तर त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी कळायच्या, कसं असतं काय असतं, मला काहीच माहिती नव्हती या क्षेत्रातली. तर मग मला ऑडिशन वगैरे कुठे काय काय मी रॅन्डमली जायचो, एकीकडे जॉब चालूच होता, तर कसं काय माहिती नाही. आणि म्हणता म्हणता मला एक फोन आला की असं असं आहे, तुम्ही ऑडिशनला या. मी गेलो तिथे, ऑडिशन दिली आणि माझा पहिला शो मुंबईतला तसा चालू झाला. पण तसा बघितला म्हणजे मला ओळखायला लागले तो पहिला शो हा नव्हता. अच्छा. त्याच्या आधीची जी स्टोरी आहे ती खूप वेगळी, ही झाली मुंबईतली. पण सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन, पुण्यामध्ये आनंद पानसे नावाचे एक जुने नाट्यकर्मी आहेत. आनंद काका आणि आम्ही, म्हणजे त्यांचं वय आमच्या दुप्पट, पण ते आमच्याशी मित्रासारखे त्यांचं आमचं रिलेशन. तर ना त्यांची मुलगी आहे, तर ते मला म्हणलेले प्रसाद तू या क्षेत्रात येणार असशील तर मला सांग, तुला नक्की मदत करेल. आपले दातार ऍक्टर, दातार ऐकून आहे, मला नावच आठवत नाही आता दादाचं, गोरे गोरे नाही का आपले दातार, अरे यार मी नाव विसरलो. तर मी त्यांचा नंबर मला काकांनी दिला होता आणि मला आठवते माझं बीकॉम झाल्यानंतर त्याला फोन करायचं असं ठरलं होतं. आणि तेव्हा कॉइन बॉक्स होते, बरोबर, मला फोन नव्हता दिलेला बाबांनी. मी कॉइन बॉक्स वरनं फोन करायचो, शैलेश दातार मी फोन करायचो. आणि त्या माणसाचं कौतुक, माझ्याशी ते 1 वर्ष फोनवर बोललेत आणि ते माझ्याशी नीट बोलायचं. माझी ओळख, काळं गोरं कोणी बघितलेलं पण नव्हतं, कोण आहे प्रसाद लिमये. ते माझ्याशी व्यवस्थित 5 मिनिटं 7 मिनिटं बोलायचे. मी ते कॉइन घेऊन जायचो, सर असं आहे, हे असं आहे, ते तसं. हा, तुझं शिक्षण पूर्ण झालं की मला फोन कर, हे मला ते प्रत्येक फोनला ऐकवायचं. म्हणता 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 माझं पूर्ण झालं, बीकॉम झाल्या मी पहिला फोन केला. म्हणलं सर झालंय. अरे वा, व्हेरी गुड. पुढच्या 2 दिवस काय आहे तुझं काम, कसं आहे? म्हणलं मी मोकळा आहे. ठीक आहे म्हणले, एनडी स्टुडिओला ये. एनडी स्टुडिओ तेव्हा बाजीराव मस्तानी नावाची सिरियल चालू झाली. मी तिथे गेलो, मला त्यांनी ओळख करून दिली, हा असा असा मुलगा आहे. मग तिथले जे कोण होते प्रोडक्शन मध्ये ते म्हणले अच्छा काय करतो वगैरे. मी म्हणलं नाही, मी पुरुषोत्तम करंडक केले, कारण तेवढंच होतं माझ्याकडे, काहीच नव्हतं. अच्छा म्हणले, चांगलंय, थिएटर केलंय, ऑडिशन केली आणि मी सिलेक्ट झालो. ती माझी पहिली सिरियल. कोणत्या रोलसाठी? बाळाजी देशपांडे चासकर, कृष्णाजी चासकर. ओके. हिच्या आपल्या बाजीराव पेशव्यांच्या बायकोचा भाऊ. ओके. फार काही मी दिसलो नाही, मला त्याचं काही हेच नव्हतं, कारण आपण काय करणार आहोत. पण पहिलं जे सेटवर जाणं आहे ना, ते तिथे झालं आणि मी ते सगळं अनुभवलेलं आहे. सकाळी 7:30ला जायचं आणि डायरेक्ट रात्री 9:30ला ते सांगायचं बाळा तुझं होत नाही आज. हे मी खूप वेळा केलेलं आहे. आणि मी पुण्यावरनं ट्रेननी जायचं, मग ते शेअरिंग रिक्षा वगैरे ते सगळं केलेलं आहे. मला सांगायचा मुद्दा, मी आधी हे सांगायला विसरलो, पण हे सगळ्यात पहिलं माझं काम. ओके. शैलेश दातार आणि आनंद पानसे हे पहिली 2 लोक आहेत ज्यांच्यामुळे मी या क्षेत्रात आलो, ज्यांनी मला हा कॉन्टॅक्ट दिला. मग नंतर मी हे जे मुंबईतलं सांगितलं, SOTC आणि ह्या सगळ्या गोष्टी या केल्यावर मला एक दिवस फोन आला की असं असं ऑडिशन आहे, द्या. मी ती दिली आणि मग मी तो पहिला पुढचं पाऊल नावाचा जो शो होता त्यामध्ये मी निगेटिव्ह रोल केला. निगेटिव्ह रोल मधला म्हणता ठ मला माहिती नव्हता. पण त्या एका शोचा मला एक फायदा काय झाला, मला त्यात डायलॉगच नव्हते काही. निगेटिव्ह होतं, पण काम नव्हतं. पण मी काही फार बोलायचो नाही, म्हणजे मला अभिनय येत नाही म्हणून त्यांनी माझे डायलॉग कमी केले होते का ते कॅरेक्टरच कमी बोलतोय हे मला माहिती नाही. पण मी खूपसे ना एक्सप्रेशन वरती सीन केलेले त्याच्यामध्ये. पण मग ते मला त्यावेळेस ते शिकायला मिळालं हळूहळू हळूहळू. आणि मग त्यानंतर तो शो संपल्यावर मी लगेच देवयानी केलं. मग देवयानीमध्ये प्रॉपर निगेटिव्ह रोल होता, तिथून ती निगेटिव्हची सुरुवात झाली आणि मग एक एक ते निगेटिव्ह मिळत गेलं. पण निगेटिव्ह पात्र तू जसं आपण गेल्या वेळी एका शेवटच्या सेटवरती भेटलो होतो तेव्हा आपण बोललो होतो की तुला निगेटिव्ह काम करायला आवडतं का, आणि तुला ते कसं जमतं करायला की तू आपोआप ते शिकत गेलास आणि तुझ्यामध्ये बिल्डअप होत गेलं ते कॅरेक्टरायझेशन. शिकण्यापेक्षा म्हणजे
मी बऱ्याचदा असं बोललोय की रोज काहीतरी नवीन मिळतं निगेटिव्हला. आणि ना काय आहे, निगेटिव्हची एक गंमत आहे की तुम्ही जे कराल ते ऍक्सेप्ट होतं, हो है ना. पॉझिटिव्ह रोल किंवा एखादा कॅरेक्टर असेल ना तर त्याचे एक मॅनरिझम्स ठरलेले ठरलेले असतात. असतात ते त्या हा, त्याच तो पात्रामध्ये, तसाच बोलला साच्यामध्ये पाहिजे. बोललं पाहिजे. ते बेरिंग सोडलं तुम्ही की तुम्ही फेल. हो पण निगेटिव्हचा एक प्लस पॉईंट असा आहे की तुम्ही जे कराल ते लोकांना अपील होतं. हो तो एक प्लस पॉईंट आहे. आणि मला ना असं वाटतं की निगेटिव्ह करताना ना ते कॅरेक्टर सगळ्यांना होल्ड करतं. हम्म. कारण की चला आता हा काय करणार आहे, ही जी मजा आहे ना ती बाकी कुठल्या कुठल्याच कॅरेक्टरमध्ये मिळत नाही. नाही. हो. त्याच्यामुळे मला ते जास्त करायला मजा येते प्रत्येक वेळेस. यावेळी तुला छान मिळालं होतं ना. यावेळेस तर खूपच वेगळं होतं. यावेळेस मी म्हणलं ना, पॉझिटिव्ह घरात आणि निगेटिव्ह बाहेर. हो आणि ते शेवटपर्यंत कळलं नाही. कळलं नाही म्हणजे actually. लोकांना कळत होतं पण घरातल्यांना कोणालाही कळलं नाही की अरे हाच आहे हाच आहे हाच आहे. तर हो ती आणखीन मजा आहे की यांच्यासमोर सालसूद राहायचं आणि ह्यांच्याच मागे सगळे हो. उपक्रम करायचे आपले. त्यामुळे खूप मजा आली ते करताना. पण ह्या सर्व गोष्टींमध्ये तुझ्या जवळच्या व्यक्ती कोण होत्या आणि तू कशा त्यांच्यासोबत एक मेंटेन ठेवलं तुझं रिलेशनशिप? बिकॉज ऑफ आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये आहोत तिथे वेळच नाही मिळत कन्व्हर्सेशन करायला. म्हणजे सगळ्या गोष्टी कशा तू एकदम अशा बोलतात ना साचून आल्या आणि एकदम घट्ट धरून ठेवल्यास? असं नाही झालं की मी आज आलो, उद्या मला शो मिळाला आणि परवाच्या दिवशी माझं काम चालू झालं. माझं सुरू झालं, मध्ये परत थांबलं, मग परत सुरू झालं. काय झालं, 2011ला मी इथं आलो दादरमध्ये. माझा शो सुरू झाला आय थिंक 12 मे का काहीतरी जूनमध्ये, मला आठवत नाही एक्झॅक्ट. त्यानंतर देवयानी केलं आणि देवयानीचा माझा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी मी माझ्या वडिलांशी बोललो आणि आम्ही रत्नागिरीला आमचं हे कुलदैवत तिकडे आम्ही जायचं ठरवलं होतं कारण 31 डिसेंबर होता. अच्छा. मला चांगलं आठवतंय आपले अभ्यंकर सरांचा ऍक्सिडेंट झाला होता 27-28 तारखेला. तेव्हा मला बाबांचा फोन आलेला की प्रसाद अरे असं असं झालं. आणि मग ते बोलता बोलता आमचं ठरलं की मग तू पुण्याला येशील, सावकाशी ये, तू आलास की आपण निघूया. म्हणलं नाही बाबा तुम्ही पुढे व्हा, मी शूट संपलंय, नाईट केलंय, 2 दिवस झोपतो, मी डायरेक्ट येतो. बरं म्हणले ठीक आहे. ते असे बाबा पास असल्यामुळे रेल्वेने जाणार होते. काय झालं मला माहिती नाही पण ते त्यावेळी एसटीने गेली, एशियाड असते ती. आणि मग मी झोपलेलो आणि मला सकाळी 6 वाजता माझ्या ताईचा फोन आला, प्रसाद उठ, कुठे आहेस तू? म्हणलं काय झालं, मी झोपलोय. अरे नाही आई रडतीये, बाबांना ऍडमिट केलंय. ओके. म्हणलं काय झालं? तर म्हणे अरे नाही रत्नागिरीला ते पोचले आणि स्टँडला उतरताना बाबांना छातीत दुखायला लागलं. म्हणलं बरं थांब, मग मी आईला फोन केला. तर आई म्हणली तू ये, कुठे आहेस ते मला माहित नाही, तू निघ. मी निघालो, जस्ट मुंबईचा पहिला टोल आला असेल तर मला डॉक्टरांचा फोन आला, प्रसाद लिमये का? म्हणलं हो. हा म्हणे तुमच्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय, तर ठीक आहे आत्ता आम्ही त्यांना ऑक्सिजन लावलाय, स्टेबल आहेत, तुम्ही सावकाश राहा. म्हणलं डॉक्टर काही करा, मी पोचतोय. मला मुंबईतून रत्नागिरीला जायचं होतं. पुढचा टोल क्रॉस केला आणि मला फोन आला, प्रसाद लिमये ना? म्हणलं हो, मी सिनियर डॉक्टर बोलतो, तुम्ही जरा गाडी बाजूला घ्या. म्हणलं काय झालंय? तुमच्या वडिलांना व्हेंटिलेटर लावलाय. म्हणलं बरं. पण म्हणलं म्हणजे आपल्याला काहीच माहिती नसतं ना हे काय आहे. म्हणलं पण व्हेंटिलेटर म्हणजे नाही म्हणले ते थोडंसं त्यांना प्रेशर आलंय ना, होईल, काही काळजी करू नका. आणि परत 15 मिनिटांनी मला फोन आला. तो डॉक्टर काहीच बोलला नाही. तो म्हणला की लिमये तुमचे वडील एक्सपायर झाले. आणि त्या क्षणाला मी असा होतो की मी ह्याच्यावर रिॲक्ट कसं व्हायचं असतं. आपल्याला माहीतच नाही ना ह्या गोष्टी, कारण आपण ह्या गोष्टींचा कधी विचारच करत नाही की आपले वडील नसतील, आई नसेल, तर करायचं काय. तर मी 15-20 मिनिटं गाडी बाजूला उभी करून मी बसून राहिलो होतो हायवेला. मला मी पूर्ण ब्लँक होतो. मला कोणाला फोन करायचं काहीच कळत नव्हतं की करू काय मी आता. हो. आणि 15-20 मिनिटानंतर मी खूप शांत होतो. मी माझा शाळेतला जुना मित्र आहे यश, तो मला भावासारखा आहे. म्हणजे आज जो मी आहे तो त्याच्यामुळे. त्याला मी फोन केला आणि मी खूप नॉर्मल होतो की यश बाबा गेले. म्हणलं काय बडबडतोयस? म्हणले यश बाबा गेले, आता फोन आलेला. कुठे, काय? मग सगळं पुढचं. मग आम्ही रत्नागिरीला गेलो, बाबांना घेऊन आलो, त्या सगळ्या गोष्टी केल्या. पण त्या दिवशी मला जाणवलं की तुमचे वडील जेव्हा जातात ना, कोणी नसतं. आणि मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं ना, बाबांची पुढची 7 वर्ष होती, जे मला ते फोनवर बोलले होते
तर 2012लाच गेले बाबा, आणि मी 2013 अर्ध 14 मी घरी होतो पूर्ण, कारण मी आईला कसं सांभाळू. त्याच्यामुळे माझं ते 1.5 वर्ष जे गेलं ना मधलं, ते जस्ट माझं चालू झालं काम आणि परत मी घरी बसलो. आणि माझी आई म्हणजे जवळजवळ, आता अचानक झाल्यावर एखादी व्यक्ती कशी उभी राहणार ना. तर तुम्हाला खोटं वाटेल, 2014ला मी परत काम चालू केलं. तर मी असंख्य वेळा नाईट शिफ्ट करून सकाळी पुण्याला जायचो, आईला भेटायचो, दिवसभर थांबायचो, परत नाईट शिफ्टला मुंबईला यायचो. असं मी खूप वेळा केलेलं आहे. माझ्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये मुंबईत जेव्हा मी पहिले आलो तेव्हा माझ्याकडे खूपदा 1,500, 2,000, 5,000 एवढंच अकाउंटमध्ये पैसे असायचे. कारण तिथं मला आठवतंय एसओडीसीला 11,500 का 11,700 पगार होता. आणि त्यातनं मग भाडं, खाणं पिणं थोडे मी बाबांना पाठवायचो घरी. तर हा माझा जो भाऊ आहे यश, त्याला काकांनी दिले 500, आजींनी दिले 200, तो माझ्या अकाउंटमध्ये भरायचा. मग मला कधीतरी मेसेज यायचा, मग मी विचारायचं, राहू दे रे, खायला किंवा इकडे तिकडे फिरायला होती, ठेवत राहा. असं जे प्रत्येक वेळेला त्यांनी मला जी मदत करत गेलाय ना, ती आजपर्यंत तो करतोय. आणि मी आज जो आपण बसलो इथे, मी उभा आहे, रादर मी जो जिवंत आहे, तो त्या यशमुळे. त्याच्यासारखी ठराविक 3-4च लोक माझ्या आयुष्यात आहेत. या लोकांनी मला उभं केलंय. नाहीतर अचानक तुमचे वडील गेल्यानंतर, माझं वय तेव्हा होतं 2011ला 24 पूर्ण होतं माझं, 24-25 असेल. आणि घराचं लोन पुण्यातल्या, सगळे खर्च, मुंबई येणं जाणं, म्हणजे मी करायचं काय मला काहीच कळेना, सुधरेच ना. पण मला त्या म्हणजे बाबांच्या जाण्यानी मला एक दाखवून दिलं की तुलाच उभं राहायचं. तुला ना तुझा काका येणार, ना तुझा मामा येणार, ना तुझा कोण अजून येणार आहे. येतील तर महाराज पाठवतील तीच लोक, बरोबर, स्वामी जे ठरवतील तेच. आणि तसंच घडलं. माझ्या आयुष्यात जी लोक आली आहेत, ज्यांनी मला मदत केली आहे, न विचारता न सांगता, ती सगळी लोक महाराजांनी पाठवली. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्यातनं जे थांबणं आणि सुरू करणं ना, ह्यानी मला काय म्हणूया थोडासा इफेक्ट पडला माझ्या कामावर. पण मी राहिलो हळूहळू करून उभा त्यातनं. पण ऍक्च्युली तू बघितलंस का, तुझ्या वडिलांनी तुला आधीच शिकवलंय की कोणाची मदत न घेता तू एक्झॅक्टली राहू शकतो. म्हणून मी तेव्हा मला ते काय म्हणूया त्या गोष्टींना मी सामोरा जाऊ शकतो. नाही तर मी अशक्य होतो उभं राहणं. ऍक्च्युली तू कोणाची मदत घेतली असेल त्या पॉइंटला तुला सुचलंच नसतं की नक्की करायचं काय. हे सगळं झालं. हा ऍक्च्युली तुझा एक वेगळा एक्सपिरियन्स होता. पण मित्रमंडळी आहेत का तुझ्या लाईफमध्ये, आणि तू म्हणतोस की तुला एक वेगळं जज केलं जातं आणि एक वेगळा गैरसमज आहे तुझ्या बाबतीत, आणि ते तुला भेटल्यावर एक सॉर्टेड होतं की हा व्यक्ती तसा नाहीये. मग असा कुठला एक्सपिरियन्स आहे का फ्रेंडशिपमध्ये की आता हा भेटलाय, त्यांनी नंतर अरे ह्याच्याशी बोलूया नको वगैरे, पण नंतर त्यांनीच तुला जाणून घेतलं आणि अरे हा वेगळा व्यक्ती आहे, असं कधी झालंय का? नाही, मी खरं सांगू का, माझा स्वभाव कसा आहे, मला समोरचा माणूस पटला ना तर मी त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो. माझं चुकतं कुठे माहितीये का, मी हा विचारच करत नाही की समोरचा माणूस आपल्याला फसवू शकेल किंवा समोरचा माणूस वाईट पण वागू शकेल. हा मी विचारच करत नाही. आता अनुभवातनं इतके वर्षाच्या हळूहळू गोष्टी बदलत जातात, माणूस बदलत जातो. पण माझं बरेचदा चुकलंय काय की नाही आपलाच आहे ही, अरे आपलीच आहे. पण मला नंतर कळायचं सांगा ह्यांनीच आपली गेम केली आहे. त्याच्यामुळे मी ना समहाऊ थोडासा ना माझ्या भोवती एक असं सर्कल करून घेतलं की मी त्याच्या आत नाही कोणाला येऊन देत. का तर मला तो त्रास नाही सहन करायचा सारखा की मी चांगलं वागणार, मी विश्वास टाकणार आणि मग समोरचं काहीतरी. त्यापेक्षा आपण कसे आहात, बरं आहे, धन्यवाद, काही मदत लागली सांगा, मला काही मदत लागली वाटलं तर मी बोलीन, नाही वाटलं तर महाराज बघताय. आणि मी खरं सांगतो, मी देवाच्या ह्याच्यावरती जगतोय. मला कोणाच्याही सपोर्टची कधीही गरज पडली नाही, कारण जे सपोर्ट मिळाले ते त्यांनीच दिलेले होते. आणि मला आता उदाहरणार्थ मला आता 2 रुपयाची गरज आहे आणि मी रडतोय, महाराज मी कसं होणार, काय होणार, कुठूनही काय माहिती नाही, कुठूनही भेटतो माणूस मला की प्रसाद अरे एक विचारायचं होतं, ते तुझं काम झालं का, अहो नाही ना, बरोबर ठीक आहे 5 रुपये ठेवत. हे मी अनुभवलेलं आहे. ओके. आणि निर्व्यसनी, लफडी काही फालतूगिरी न करणारा कदाचित ऑड वाटतो.
हो कारण ते सगळं करणारे म्हणजे नॉर्मल, हो असं एक समीकरण आहे जे सध्याच्या काळातलं ऍक्च्युली हा. तेच आहे की अलिखित नियम आहे तो. ड्रिंक करतोस तर तू छान कूल म्हणजे बरेचदा माझ्यापेक्षा अर्ध्या वयाची मुलं हे बसा चल ना जरा, म्हणलं हे काय, नाही नाही मारून येऊ जरा, मी कर तू घेत नाही, म्हणलं नाही मी आता बोलत नाही, हो काय कळलं मला फालतू आहेस तू शी, म्हणलं अरे पण म्हणजे ते घेतलं की भारी होतं का, ऍक्च्युली काय गरज आहे, नाही नाही चांगलं असतं रे करावं, म्हणलं तुम्ही करा मला गरज नाही, कारण मी कधीच केलेलं नाही मला काय आवडत नाही, कारण मला बाबांनी पहिल्यापासून सांगितलं होतं ह्या गोष्टी करशील तर जे करशील ते बाजूला राहील, एका पॉईंट नंतर तू खाली खाली येत राहणार. मी तेच सांगतो ना, ह्या गोष्टी इतक्या डोक्यात बसल्यात ना मला लहानपणापासून, त्यामुळे मी कधीच वळलो नाही. म्हणजे आता वडील जाणं, काही कालांतराने माझ्या आईचं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी मला इतक्या डिप्रेशनमध्ये खऱ्या घेऊन गेल्या असत्या ना, जर मी महाराजांच्या जवळ नसतो कधीच फेकलो गेलो असतो. हो खरंच म्हणजे काय वाटेल त्या लेवलला लोक डिप्रेशन मध्ये जातात, मला खरंच सांगतो. आणि मी माझं डिप्रेशन असं नाही म्हणणार, पण एखाद्या गोष्टीचं मला टेन्शन आलं, स्ट्रेस आला स्ट्रेस आला की मी नरसोबाच्या वाडीला जातो. वा मी 2002 पासनं म्हणजे 9वी पासनं मी गुरुचरित्र वाचतोय. वा दर वर्षाला माझा सप्ताह करतो मी, आणि रोजचं माझं देवाची पूजा वाचन सगळं चालू आहे. त्यामुळे मला कधीही महाराजांनी कुठेही हात सोडला नाही माझा. मी काही झालं, म्हणजे वाडीतल्या लोकांनाही तुम्ही विचारू शकता, मला काही असं वाटलं की मी उठतो आणि वाडीला जातो, वा 2 दिवस राहतो तिथे, सगळी रोजची ती सेवा असते ती करतो, येतो पण, आणि मी फ्रेश होतो. ते काय म्हणतो बॅटरी चार्ज करणं असतं ना, हो हो ते तिकडे जाऊन करतो. एकदम छान क्लीन होऊन येतो. हा काही, आणि काहीच फोन त्रास बंद नाही. करून टाकायचं सरळ, वा डोक्याला त्रास नाही, तिथे आपलं महाराजांच्या इथे काम करायचं, सेवा करायची आणि निघायचं. छान आहे. हो काही लागत नाही अगं, खरंच सांगतो तुला. हे दारू म्हणजे जे करतात त्यांना बोलायचा माझा हक्क नाही, मी माझं सांगतो. सिगरेट दारू बिरू केलं म्हणजे हा हा बरं वाटतं, काही नसतं ते. आता तू ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये आलास, त्याच्यानंतर प्रत्येकाला चांगले आणि वाईट दोन्ही एक्सपिरियन्स छान प्रकारे येतात, आणि काही जण नेगेटिव्हला एकदमच नेगेटिव्ह घेऊन आपण पुढे जाऊया, मागे न बघता एक वेगळा अनुभव घेऊन पुढे चालत राहून एक छान कामं करूया. तर तुझा कुठला असा होता की नेगेटिव्ह एक्सपिरियन्स आला बट तू त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी बघून पुढे चालत आलायस आतापर्यंत? निगेटिव्ह तसं बघायला गेलं तर माणसांचेच एक्सपिरियन्स आले मला. ते सगळ्यांनाच हा म्हणजे एक्झॅक्ट असं काही की बाबा माझा कोणीतरी मुद्दामून अपमान केलाय असं नाही, पण मी म्हणलं तसं की जे चांगले वाटतात तेच त्यांचं वेगळी बाजू नंतर कळते. मधल्या काळामध्ये काय झालं, माझे बाबा जेव्हा गेले ना, माझे बाबा गेल्यानंतर काही मला, मी कोणाची अशी स्पेसिफिक नावं नाही घेणार, पण काही लोकांनी असं सगळ्यांना सांगितलं होतं की प्रसाद लिमयेला वडिलांच्या जागी रेल्वेत नोकरी लागली. ठीक आहे, म्हणजे मला नोकरी आलेली होती, मी हेही सांगतो. बाबा गेल्यावर मी बीकॉम केलं होतं आणि बाबांचे सगळ्यांशीच चांगले संबंध असल्यामुळे मला मुंबईतून ट्रान्सफर करून बॉम्बे सेंट्रललाही नोकरी द्यायला तयार होते. म्हणजे सांगितलं तर खोटं वाटेल, मी DRM ऑफिसला जाऊन ऍक्च्युअल माझं लेटर घेऊन आलो होतो. मी आता ते दाखवूही शकतो तुम्हाला, माझ्याकडे आहे. मला स्टार्ट 41 का काहीतरी समथिंग स्टार्ट पेमेंट होतं. माझं छान झालं असतं व्यवस्थित, म्हणजे माझं खाणं पिणं तर सुखी राहिलो असतो मी मुंबईत, पण मी ते नाही घेतलं तेव्हा. तर काही लोकांनी असं सगळ्यांना सांगितलं की तो आता काम करत नाही आणि तो जॉब करतो, तर कसं करणार ना रेल्वे आणि हे, पण हे मला माहीतच नाही. तर मधला काळ असा गेला ना की अरे साल मला फोन काय येत नाहीये, बरोबर, लोकांना मी भेटतोय, मी सांगतोय, तर लोकांचे फोन काय येत नाहीत मला. मग मला काही लोक आहेत, मी त्यांचं नाव प्रोड्युसर आहेत त्यांच्या, सोळंकी आय थिंक, सोळंकी नाही, मी नाव सांगतो नंतर. त्यांच्या मिसेस आहेत, त्यांचा मला एक दिवस रॅन्डमली फोन आला, प्रसाद थोडं बोलायचंय. माझा काही संबंध नाही त्या व्यक्तीशी. मला म्हणलं अरे बाळा तुला कळलंय का तुझ्या बाबतीत काय बोललं जातंय? म्हणलं नाही ते काय झालं? अरे असं म्हणतात की तुला कामाची गरज नाहीये, तू जॉब करतोस. तर मी बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी आलं, म्हणलं मी हे बोललो पण नाही कधी. मग हे तू कोणाला बोललो होतस का? आता मी ज्या कोणाला बोललो होतो तेच मी म्हणलं तसं की आपले म्हणून की अरे नाही मला आलंय, मी विचार नाही केलेला पण बघूया. पण ते गेलं कसं पुढे की मी काम हा लागला जॉबला, त्याचं चांगलं चाललंय. त्या गोष्टीचा मला खूप मधल्या काळात फटका बसला की काहीच गरज नाहीये बरोबर याला आता काही, म्हणजे ह्या इंडस्ट्रीशी त्याचा काही संबंध नाहीये.
त्याच्यामुळे तो एक मला असा अनुभव आला की गप्प बसावं, हो कोणाशी काय बोलायचं काय नाही ठरवून बोलावं याच्या पुढे. ऍक्च्युली. इवन आणखीन एक अनुभव सांगतो. माझी आई 2017ला आईलाही हार्ट अटॅक आला. आईशी पण रात्री बोललो होतो आणि मला दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. मी तेव्हा आपला स्टार प्रवाहाचा नकळत सारे घडले नावाचा शो करतो. त्यातही निगेटिव्ह कामच होतं माझं. छान चाललेलं सगळं. आणि माझ्या आईचे म्हणजे कसं आईला सगळ्या गोष्टी कळतात. माझा शो सुरू व्हायच्या आधी मला आई सहज एकदा बोलली की प्रसाद आता जे काम मिळेल ना तर तुला ना असं काहीतरी छान ब्लेझर किंवा असं छान सर बीर असल्यासारखा लुक मिळाला पाहिजे. म्हणलं बघूया काय होतंय. आणि ती ही फेज होती जेव्हा की नोकरीला लागलाय. म्हणलं बरं ठीक आहे. आणि मला फोन आला स्वप्नील जोशी प्रोडक्शन मधनं की असं असं आहे तू देऊन जा. मी दिली, ऑडिशन वगैरे सगळं झालं आणि मला लुक टेस्ट साठी बोलवलं. तर ब्लेझर होता. आईची इच्छा. आणि मी असं झालं की झालं आपलं काम, सगळं झालं, शूटिंग सुरू झालं. मी शूटिंग सेटवर आईला फोटो पाठवले. तर आईला म्हणलं बघ तू म्हणलेली ते झालं. आणि माझा टेलिकास्ट 21 का 22 नोव्हेंबरला होता. फर्स्ट टेलिकास्ट ना आपल्या सेटवर. आणि 15 नोव्हेंबरला आई गेली. अगेन मला तो फटका बसला की मला आईला मला नाही बघता आलं. म्हणजे तिने फोटो बघितले पण स्क्रीनवर नाही बघता आलं. बरं, सगळ्यात घाणेरडा अनुभव मला जे तू विचारलंस की आला का, तो मला कसा आला. मी आई गेल्यामुळे साहजिक मी पुण्याला गेलो. मला एक 12वा आईचा होता. मला चॅनल मधनं फोन आला. अरे बाळा तुला काम नकोय का. म्हणलं मी नावं नाही घेणार. काम नकोय का. नाही असं नाही का, काय झालं. नाही म्हणजे तुझ्या डेट्स नाही आहेत कळतंय. तू काय म्हणजे प्रॉब्लेम काय. म्हणलं ऐका ना माझी आई गेली. अरे बापरे. म्हणलं हो पण मी हे सांगून आलोय. म्हणलं माझ्या आईचा उद्या 13वा आहे. अरे बापरे, हे आम्हाला माहीतच नाहीये. बापरे. म्हणजे ह्या गोष्टी गेल्याच नव्हत्या पुढे की तो आई गेलीये म्हणून तो पुण्याला गेलाय. मग मी परत म्हणलं शांत ठेवायचं डोकं. मी विचारलं म्हणलं काय अडतंय. नाही रे बाळा असं असं. उद्या मी हवा आहे ना सेटवरती. नाही पण आईचं तुम्हाला मी पाहिजे ना उद्या. किती सीन आहेत. 2 सीन आहेत. मी येतो. मी 12वा केला आईचा. 13व्याला सकाळी मी मुंबईला आलो. सेटवरती तेव्हा फक्त हरीश दुधाडे त्या शो मध्ये होता. हरीशला फक्त माहिती होतं आईचं असं झालं. बाकी अख्ख्या सेटला कोणालाही माहिती नव्हतं. मी सीन केला. बरं ते सगळे सीन हसण्याचे, निगेटिव्ह, टाइमपास हे सगळे सीन मी 13व्याला सगळे सीन केले. मग स्वप्नील दादा वगैरे सगळे सेटवरती आले होते. मला भेटले. अरे काळजी घे वगैरे. 4 दिवस सुट्टी. म्हणलं नाही दादा मी करतो सगळं, 2-3 दिवसात परत येतो. मग मी 14व्या दिवशी आईचा 13वा 14वा केला. आणि 2 दिवसांनी मी परत मुंबईला जॉईन झालो. बापरे. हा मला एक अनुभव आला इंडस्ट्रीत. म्हणजे मधली जी लोक असतात की नाही जे पुढे एक तर सांगतात ते वेगळंच, नाही तर काहीच सांगत नाही. बरोबर. जर त्यावेळेस मला फोन नसता आला चॅनल मधनं, झालं होतं ना परत काम गेलं असं तुझं. सरळ आहे. इनडायरेक्टली तुझं इनडायरेक्टली म्हणजे समोरचं काय म्हणणार ह्याला गरज नाही. हो. तर असे खूप वेळा अनुभव आले मला. तर मला समोर असं वाटतं ना की मधल्या लोकांनी ना, आता जी कोणी असतील त्यांनी ना सगळ्या गोष्टींचा विचार करावा की प्रत्येकावर वेळ येते, वाईट किंवा चांगली दोन्ही प्रत्येकावर येते. तर ना आपण थोडंसं आपल्या म्हणजे प्रत्येकाला एक आता खुर्ची मिळाल्यानंतर एक काय म्हणा पोझिशन मिळते. माझं म्हणणं आहे की मिळालंय ना देवाच्या कृपेने आपल्याला चांगलं, तर आपण चांगलं करावं. समोरच्याला जितकं चांगलं देता येईल, मदत करता येईल तेवढं करावं. कारण की मी पण माझ्या आयुष्यात माझ्याकडे 4 पैसे आले ना, तर तुम्ही कोणालाही सेटवर विचारा, माझ्या ओळखीच्यांना विचारा, मला जमेल तेवढी मी मदत करतो समोरच्यांना. कारण की ते कुठून फिरून तुमच्याकडे येतं ना कळणार नाही, ते माहिती नाही. पण तुम्ही चांगलं केलं की ते चांगलंच येणार. बरोबर. असे मला बरेचसे अनुभव आले. पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स काय होता. कारण इंडस्ट्री म्हटलं की निगेटिव्ह खूप असतं की अरे इंडस्ट्रीमध्ये जाऊ नये. स्पेसिफिकली मुलींना खूप असतं की इंडस्ट्रीमध्ये जाऊ नकोस, वेगळे कास्टिंग काउच असतात किंवा हे असतात गोष्टी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मुलींना ऐकू येतात. तसं मुलांना ऐकून येतं का की एकदा झाला होता मला अनुभव, काय पण तो हिंदीचा होता. मला तेव्हा माहिती नव्हतं ना ऑडिशन कुठे काय असतं. तर ते आपलं आरामनगर वगैरे साईडला त्या प्रोडक्शनचं नाव पण नाही आठवत. मी गेलो, ऑडिशन वगैरे दिली. अच्छा है, बहुत अच्छा किया सर आपने वगैरे. म्हणलं सर वो आगे का मतलब प्रोसेस क्या है आपका. मी आपला खूप जेन्युअनली बोलत होतो. तो म्हणला नाही सर वो केबिन में मैडम बैठी है,
तो उनको कॉफी के लिए पूछो. तुला आलाय हाँ. ideas. तर मी म्हणलं तो मतलब वो चलेगा वो. हाँ अरे पूछो भाई, फिर आपका काम फिक्स आहे. तर मला हे माहितच नाही ना कॉफी के लिए पूछोचा अर्थ काय. हा. मी गेलो केबिन मध्ये, म्हटलं मॅडम अरे बैठो बैठो, प्रसाद जी ना. म्हटलं हाँ मैडम एक बात पूछनी थी. हाँ पूछो पूछो. आप मेरे साथ कॉफी के लिए आ सकती है. तर मी डायरेक्ट विचारलं नॉर्मल. हा. ती हसायला लागली. अच्छा 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 ठीक है, आपने अभी ऑडिशन दिया है ना. म्हटलं हाँ. एक काम कीजिए, आप नीचे रुकिए, मैं आती हूँ, हमारा अभी ब्रेक हो रहा है. खाली आलो. पॉझिटिव्ह अनुभव कसा आहे. खाली ती आली आणि मला म्हणली प्रसाद जी आपको एक बात बताना चाहती है, इसका मतलब बहुत गलत है त्यांनी स्वतःहून कॉफी सांगितलं. पीने का. आप अच्छे घर से लगते हो, अच्छे संस्कार है आपके. म्हणलं नहीं ये क्या बात कर रहे हैं आप, इसका मतलब कॉम्प्रोमाइज है. अरे बाप रे, म्हणले पता नहीं था मुझे, कभी भी किसी को मत पूछना ऐसा, कॉफी के लिए आओगे क्या, अच्छा काम बापरे. करो, ऑल द बेस्ट. आणि ती गेली. देवा. हा मला एक पॉझिटिव्ह उलटा असा हा. अनुभव तुला आहे. हा क्लिअरली सांगितलं काय नेमकं, नाही तर क्लिअर क्लिअर. दुसरीकडे बोलायचं तर वेगळ्या अर्थाने वेगळाच अर्थ निघून परत निगेटिव्ह झालं येस असतं. येस हा, येस असं. येस. हे काहीतरी वेगळेच एक्सपिरियन्स आहेत, म्हणजे प्रत्येकाचे असतात, पण खरंच वेगळा होता. नाही नाही पूर्ण वेगळा. तुझ्या आता नवीन मुलं जर येणार असेल इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांना इच्छा आहे काम करायची आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला इथेच करिअर करायचं आणि ते साईड बाय काहीच चूज नाही करत आहे, त्यांच्यासाठी तुला काय सांगावं असं वाटेल? आधी काहीतरी हातात ठेवा. रॅन्डमली बॅग भरली, घरातनं निघालो आणि शाहरुख खान झालो असं नाही होतं. पण हे असेल आणि कष्टाची तयारी असेल तर सगळं होतं. पण तुम्ही जर ह्या विचाराने येत असाल की अरे यार केवढे आहेत चॅनल, केवढे लोक आहेत, ते वेडे नाही आहेत सगळे. हो. चॅनलवाले, कास्टिंगवाले तेही कष्टानेच काम करतायत, त्यांनाही कळतात चार गोष्टी. म्हणूनच कास्टिंग डिरेक्टर आपण म्हणतो की तू आज कशी दिसते, हाच कसा दिसतो, मी त्याच्यावर ते कास्टिंग होतं ना. हो. रॅन्डमली घेतलं. बरं अमिताभ बच्चन पासनं ते अशोक सराफांपर्यंत कितीही तुम्ही कुठलाही कलाकार बघा, त्यांचे मुलं असतील नाही तर नातेवाईक असतील, ऍक्शन म्हणल्यावर कॅमेरा समोर जर तुम्ही काही करू शकला नाहीत तर तुम्हाला काही कोणीही वाचू शकत नाही. खरंय. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं टॅलेंट आहे का आधी चेक करा. बरं इथे ऍक्टिंग करायला येणारे असंख्य चांगले डिरेक्टर झालेत, त्याच्यामुळे नक्की तुम्हाला काय करायचं हे आधी एकदा तपासा. छोटी छोटी शिबिरं करा, नाट्य शिबिरं, नाटक करा, बॅकस्टेज करा, खूप गोष्टी शिकायला मिळतात. डायरेक्ट उठायचं आणि हल्ली कसं झालंय, इन्स्टा रील्स आणि हे घ्यायचं वगैरे, हा. फोन सुरू करायचं. म्हणजे मी इन्फ्लुएन्सर्स किंवा ह्या लोकांना बोलणं इतकं मी मोठा नाही, पण माझं म्हणणं आहे की ते वेगळंच काम आहे आणि त्याच्यासाठी वेगळंच टॅलेंट लागतं. हो. कारण कमी वेळात ते भरपूर दाखवतात. ऍक्टिंग हा पूर्ण वेगळा भाग आहे. जसं ऍक्टिंग मध्ये पण पिक्चर आहे, Short film, सिरियल आहे, serials. शॉर्ट फिल्म आहे, नाटक आहे, प्रत्येक ह्याच्यात वेगळा अभिनय आहे ना. हम्म. तसं हे इन्फ्लुएन्सर पण हे वेगळं क्षेत्र आहे. तर तुम्हाला ते व्हायचंय का तुम्हाला ऍक्टर व्हायचंय? कारण बऱ्याचशा लोकांचा असा हल्ली गैरसमज झालाय की माझे फॉलोअर्स जास्त आहेत आणि हे जास्त आहे तर मला काम मिळेल. काही ठिकाणी हे पण होतं की फॉलोअर्स जास्त आहेत त्याला बोलवा, पण ते एकदाच होतं. बरोबर. नेक्स्ट टाइम माहिती नाही. नेक्स्ट टाइम तुझे फॉलोअर्स काय करणार आहेत, तू काही केलंस तरच ते पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम साठी तुम्ही तयार आहात का हे आधी स्वतःला विचारा आणि मग या. पण तुला असं वाटतं का, कारण आता ना डिबेटचं वातावरण आहे ह्या गोष्टीवरून की इन्फ्लुएन्सर्सला कामं मिळत आहेत आणि ऍक्च्युअल आर्टिस्ट, ऍक्च्युअल थिएटर आर्टिस्ट जे ऑलरेडी बेस्ट आहेत ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये त्यांना कामं नाही मिळत आहे. आणि त्यांचं असं झालं की ह्यांनी आमची कामं घेतली आहेत किंवा त्यांना जास्त पेड मिळतंय आणि आर्टिस्ट म्हणून बघत नाहीयेत, चेहरा म्हणून फक्त बघतात की ह्यांच्याकडे एवढे फॉलोअर्स आहेत तर ह्यालाच घेऊया आपण. नाही म्हणजे याचं खरं कारण मला वाटतं असं मधली लोक. ओके. कारण की जे खरे क्रिएटिव्ह आहेत ना ते कधीच इन्फ्लुएन्सरला घेऊन काम नाही करणार. ज्यांना खरं माहितीये ना की अभिनय काय आहे, कशाशी खातो, ती लोक या लोकांना घेऊन काम नाही करणार. ज्या लोकांना ना करूया यार तीच लोक या लोकांना घेऊन काम करतात. म्हणजे हे लोक छपरी आहेत का, तर अजिबात माझं म्हणणं नाही. तो एक पॅटर्न आहे. हो ना. आता माझ्याकडे 4 पैसे आले, माझी इच्छा एक असतं ना हौशी, मला वाटलं एक फिल्म काढावीत. तू काय करतेस, अच्छा तू इन्फ्लुएन्सर, तुला थोडंसं जमेल का, करू रे. ह्यातली जी लोक आहेत ना त्यांचं जगच वेगळं आहे. बरोबर. तर त्या लोकांच्यामुळे ह्या लोकांनी आपल्या कामावरती इम्पॅक्ट करून घेण्यासारखं तसं खरं काही नाहीये. पण का होतो की ही जी मधली लोक असतात ना, मी तेच सांगतो परत, ह्याचं इकडे असतं कनेक्शन, त्याचं तिकडे कनेक्शन, त्याचं तिकडे, याला गेले त्याला गेले, त्याच्यामध्ये चांगली लोक घरी बसतात.
बरोबर. हा एक मोठा प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे. तर ती मधली लोक जरा बदलणं गरजेचं आहे. ते ऍक्च्युली नाही, मला तरी वाटत आता सध्या 2-3 वर्ष नाही होणार, कारण प्रत्येकाला ना फेम पाहिजे असतो किंवा त्या सिरियलला, मूवीला एक दर्जा पाहिजे असतो. आणि त्यांचं असं म्हणणं की हा जर चालतोय ना तर ह्याला ऑडियन्स आपोआप तिकडे येईल. हो हो ह्या गोष्टी खूप होत जातात. त्याच्यामुळे रिअल टॅलेंट मला असं लपलेलं आहे, पूर्ण. अजूनही लपलेलं आहे. आता ऍक्च्युली हा थोडा वेगळा विषय आहे की प्रोडक्शन हाऊसेस म्हणे अचानक सिरियल बंद होणं किंवा पेमेंट्स न देणं, आणि मग आर्टिस्टना काय प्रश्न पडतो नक्की, तर पुढे काय करायचं. बरोबर. मग तुम्ही त्या काळामध्ये काय करता? म्हणजे मी याचं उत्तर देतो, पण टचवूड मला आतापर्यंत एकही प्रोडक्शन असं भेटलं नाही की माझं पेमेंट मिळालं नाही. चांगली गोष्ट आहे. मला इव्हन देवयानीच्या वेळेस पण मॅव्रिक नावाचं प्रोडक्शन होतं. माझे बाबा गेलेत कळल्यानंतर मला माझं जेवढं राहिलेलं ते एका चेकमध्ये दिलं त्यांनी. वा. म्हणजे हे पण चांगले अनुभव आहेत. मला, मी सांगतो ना, मला माणसांचे काही ठराविक सोडले तर वाईट असे अनुभव नाही आलेले, पण हे जे पेमेंट अडकवणं किंवा आर्टिस्ट काम करतो की नाही, बर शिफ्ट कितीची आहे खरी 12 कोणालाच माहिती नाही. तासाची 12 तासाची ही कुठंच लिहिलेली लिहिली नाही. नसते. हो. 8 तासाची शिफ्ट म्हणतात. म्हणजे पूर्वीचे लोक तरी सांगतात की आम्ही एवढंच काम करायचो. बरं ठीक आहे, 8 तास नाही मान्य आहे, 12 तास आपण काम करतो. 12 तास काम केल्यानंतर पहिले 3 महिन्यांनी पेमेंट येतं आर्टिस्टचं. हो. मी म्हणतो ती एका दृष्टीने चांगली गोष्ट आहे, कारण काम संपल्यावर 3 महिने पेमेंट येत राहतं. हो. ती गोष्ट ऍक्सेप्ट आहे. पण काम जर माणूस इमाने इतबारे करत असेल काय, तर तुम्ही पेमेंट द्यायला का त्याला अडकवता? बरं माझं सोडा, म्हणजे आर्टिस्टचं सोडा, किती लोक आहेत आज आपली इंडस्ट्रीतली टेक्निशियन्स सगळे, हो. त्या लोकांनी काय करायचं? 500, 1000, 700, 800 रुपयाची लोक असतात. कसं ते जमवत असतील सगळं? आणि ही लोक, म्हणजे कोणी हे केलंय मला अनुभव नाहीये, पण जे कोणी आहे ते एक, असं ऐकलंय मी, एक प्रोजेक्ट चालू असतं त्याचं पेमेंट राहतं, हे दुसरं प्रोजेक्ट नवीन चालू करतात. हो. मग पहिल्यांनी काय करायचं आणि का? याचं मूळ म्हणजे ही कुठली वृत्ती आहे? का करता तुम्ही असं? उत्तरच नाहीये. उत्तर कोणाकडेच नाहीये. आणि मी असं पण बघितलंय ना की बोलायला जाणारा मागे पडतो. हो. त्याला दाबून ठेवतात, मग त्याला काम द्यायचं नाही. म्हणजे मी खरंच सांगतो ना, मला देवाच्या कृपेने हे अनुभव आले नाही. आले तरी मला काही फरक पडणार नाही, कारण परमेश्वरांनी पुष्कळ दिलेले. हो. पण माझं म्हणणं आहे की आर्टिस्ट 2 मिनिटं आपण बाजूला ठेवू, बाकीच्यांचा तरी विचार करा, त्यांना तरी आधी पेमेंट करा. कारण की ती लोक आमच्या आधी येतात 1-1.5-2 तास, आमच्या नंतर 2 तास जातात. हो. आणि त्यांना सुट्ट्या बिट्ट्या काही नाही. सुट्टी चाहिए जा दुसरे सेट पे काम देख, हे त्यांच्याशी वागणं असतं. हो. आर्टिस्टचं प्रत्येकच गोष्टीत कौतुक होतं. एसी असतो, बसायला मिळतं, स्पॉट 17 वेळा सारखं काय हवं नको, ती लोक राबतात. हो. ऊन असो पाऊस असो ते काम करतात. तर माझं म्हणणं आहे, तुम्हाला जर पेमेंटचा इश्यूच असेल ना, तर आधी त्यांचं पेमेंट करा. आर्टिस्टचं पेमेंट नाही केलं लवकर तरी चालेल. लवकर म्हणतो, नाही करू नका असं नाही म्हणते, उशिरा, पण त्यांचं पेमेंट आधी करावं, असं माझं पर्सनल मत आहे. पण जसं तू म्हणालास, टेक्निशियन्स आणि बाकीच्या गोष्टींना वेगळी वागणूक मिळते. आणि मी एक गोष्ट बघितली की बाहेर देशामध्ये किंवा बाहेरच्या एक प्रॉपर इंडस्ट्रीमध्ये ना, टेक्निशियन्स पासून मेकअप आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट सगळ्यांना एक मान, इज्जत दिली जाते. ती आपल्या इंडस्ट्रीमध्ये थोडी कुठेतरी ना एक लपत चालली आहे. कोणाला? हेअर आर्टिस्ट, मेकअप आर्टिस्ट आणि लाईट दादा, कॅमेरा दादा, सगळ्यांनाच, ऑल ओव्हर टीमला वेगळीच एक मुदत. ते काय काम करतायत, मेकअप आर्टिस्ट आहे, उसको बाद में नाश्ता दो, करेक्ट, वगैरे सगळं. आता हे नाश्त्यावरनं मी सांगतो, मी आता एक 7-8 महिन्यापूर्वी अन्नपूर्णा क्लाउड किचन नावाचं क्लाउड किचन सुरू केलंय. ओके. तर म्हणजे हा मध्येच मी वेगळा विषय काढतो. मी आता जो शो करत होतो, तर मला एरिकॉन टेलिफिल्म्स म्हणजे तेजस आणि शर्मिष्ठा राऊत यांनी मला ती संधी दिली की सेटवरचं जेवण तुझ्याकडनं येईल. ओके. तर मला इतका आनंद झाला त्या गोष्टीचा. का तर मी आमच्या लोकांना सांगितलं होतं, जे जेवण नाही होतात, 4 नाही 8 वेळा जरी मागितलं तरी नाश्ता द्यायचा. वा. 2च इडल्या दिल्यात, 2दाच डोसे दिलेत, भजी 4च आहेत, 2 ही पाव मिलेगा, 8 पाव चाहिए, खा. वा. तुम्ही सेटवर या, सेटवर आता नाहीये, पण सेटवरच्या त्या सगळ्या लोकांना विचारा. का तर त्या लोकांनी जर पोटभर जेवण केलं, पोटभर नाश्ता केला ना, तर ते पुढचा दिवस अख्खा आनंदात काम करणार. हो. मी परत तेच म्हणलं, ते एसीत नाही बसत. बरोबर. एसीत बसणारा आरडाओरडा करतो आणि बाहेर राबणारा मान खाली घालून काम करतो. ही पद्धत आहे आपल्या इथे. हो. तर मी हे तिथे मेकअप, हेअर ड्रेसर आणि हे सगळ्या लोकांना ना मी क्लिअर सांगितलं होतं, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं खा, टाकू नका, पोटभर खा. तुम्ही कोणालाही विचारा, सगळ्यांना जेवण आवडलं ही वेगळी गोष्ट, पण जेवायला मिळतं हा वेगळाच आनंद होता.
हो अरे सर खाना ही नहीं मिलता, अभी वो बोल रहा है नाश्ता ही खत्म हो गया, अभी हम क्या खाएंगे, चलो जाने दो बिस्किट खाते. का? खूप वेळ झालंय असं, हे मी बघितलंय कारण म्हणजे मी कुठल्या प्रोडक्शनला झालं हे नाही सांगत, पण असं 2-3 ठिकाणी मी बघितलं होतं. मी स्वतः पैसे दिलेत की दादा बाहेर आहो, खा के आओ, जाओ. मला मला वाटतंय ना, मी हे बघा, आपण समाज नाही सुधारू शकत, आपण आपल्याला जे जमतंय ते करावं. खरंय. 25 लोकांना सुधारण्यापेक्षा मला वाटतंय मला या लोकांना जेवायला द्यायची माझी ऐपत आहे, मी पैसे दिले, तुम्ही जाऊन जेवून या. बरोबर. आणि मी हे रोज करू शकतो, कारण माझ्याकडे देवाच्या कृपेने तेवढे असतील तर मी तेवढं नक्की करेन. पण ही किती चुकीची गोष्ट आहे ना, की त्या लोकांना नाश्ता नाही किंवा जेवण किंवा काहीतरी असं विचित्रच चवीच्या भाज्या, त्या कडक पोळ्या. हो. तेलकटच का? असतं मोस्टली जेवण त्यांचं. का? खरंच उत्तरच नाहीये माझ्याकडे तर, कारण बरेचशा गोष्टी अशा आहेत की त्या परत म्हणलं ना ऑन कॅमेरा बोलता पण नाही. हो अशा पण गोष्टी खूप ऐकलेल्या आहेत मी. त्याच्यामुळे हे न सुटणारं गणित. खरंच आहे. मी तेच म्हणत होती, कारण मी बघितलंय ना, एक आपण बीटीएस गोष्टी बघतो की बिहाइंड द कॅमेरा काय होतं सिरियलच्या मूवीच्या सेटवरती बाहेरच्या, आणि आपल्याला क्युरियोसिटी असते अरे बाहेर कसं चालू आहे, त्यांचं शूट कसं होतं आपण बघत असतो. तिकडे मी बघितलंय ऑन कॅमेरा ते खोटं बघतात खरं बघत माहिती नाही, पण त्याचं मेकअप आर्टिस्ट, हेअर दादा, लाईट मॅन सगळ्यांशी एक रिस्पेक्ट मध्ये बोलतात की हे ते काम करतात बिकॉज आपण छान दिसावे बरोबर. किंवा आपल्यावर छान एक लाईट पडावं म्हणून ते लाईट स्टँड उचलून, किती जड असतो तो, ते उचलून बरोबर. साईडला ठेवतात. पण कट्टू आपल्याकडे ना त्यांना एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं किंवा त्यांच्याकडे एक वेगळी दूर भाग असं म्हणू शकतो, एक 2 भाग केले जातात, आर्टिस्ट वेगळे आणि ती अख्खी टीम वेगळी. बरोबर. तुला त्या बाबतीत काय बोलायचं? किंवा मी ना मला स्पॉट बॉय आणि लाईटमन मध्ये जेवायला बसवलं तर मी खाली बसून जेवतो. ओके. मला कधीच नाही त्या गोष्टीचं कधी वाटलं की आपण आर्टिस्ट आहोत. तुम्ही कुठल्याही लोकांना विचारा, म्हणजे मी का विचारासारखं म्हणतोय, कारण माझा तो स्वभावच नाही. हो मी एकतर माझी पद्धत आहे, मी कुठल्याही, पहिले मी तुलाही भेटलो तेव्हा ताई म्हणलो होतो. माहिती. मी सगळ्यांना पहिल्यांदा ताई म्हणतो. कोणाला काय वाटतंय आपल्याला माहिती नाही. हो मी नॉर्मली ताई कशा आहात काय, आणि मी पहिले आवजाव करतो. मी कधीच अरे तुरेवर उतरत नाही जोपर्यंत आपण एखाद्याशी कम्फर्ट लेवलवर येत नाही तोपर्यंत. कुठलाही असो, आर्टिस्ट म्हणतो, मेकअप आर्टिस्ट असो, हेअरवाले असो, स्पॉट असो, सगळ्यांशी मी रिस्पेक्टनीच वागतो, कारण ते त्यांचं काम करतायत. हो हाच आपल्या इथं प्रॉब्लेम आहे की तेही काम करतायत, हो हे आपण बघतच नाही. ऍक्च्युअली. ए स्पॉट गेले, स्पॉट दादा म्हणा ना, नावाने हाक मारा ना, नावाने नाही पण स्पॉट दादा तरी म्हणाल. आणि त्यांना असं वाटतं की त्यांना 10 मी खरं सांगू, येतील. आमच्या इथे सेटवर 2दा-3दा असं झालं की माझा नाश्ता नव्हता आला, माझा जरा उशिराचा कॉल टाइम होता, मला भूक लागली. तर तिथे एक मामा होते, तर मी त्यांना म्हणलं मामा इडली आणाल का, तर ते म्हणले हा आणतो. आणि ऊन खूप होतं, 10-10:30 वाजले होते, पण खूप ऊन होतं. तर मी म्हणलं दादा कुठे मिळेल, बाहेर जायला लागेल. म्हणलं मग कसं जाणार, चालत जाणार. म्हणलं जाऊ दे नका आणू. नाही आणतो ना. म्हणलं अहो एवढं उन्हात जाणार, आधा पाऊण तास. नहीं नहीं वो जो सर है उनके लिए भी जाना है. म्हणलं उनके लिए जाओ, मेरे लिए मत जा. उन्हात तो जाणार का, तर तुला 2 इडल्या खायच्यात. मग ही जर माणुसकी तू ठेवत नसशील तर तू आर्टिस्ट म्हणून शून्य आहेस. खरंच. थोडी तरी माणुसकी ठेवा. एकमेकांशी चांगलं नाही बोलता आलं तर वाईट तरी वागू नका, कारण तीही माणसंच आहेत. आणि ते खरंच सांगतो, ते त्यांनी जर ठरवलं ना सगळ्यांनी, तुम्ही कोणी काम नाही करू शकणार. ती लोक बिचारे रोज तडफडत काम करतात, कोणाचं काय, कोणाची आईच आजारी आहे, कोणाचे वडीलच आजारी आहेत, हे सगळं मी बघत असतो. आणि माझा ना एक पॉइंट म्हणूया किंवा काय, मला ना कोणी त्रासात असलं की मला भयंकर अस्वस्थ व्हायला होतं. तर स्वभाव आहे हा, कदाचित. म्हणजे मला आता कोणी सांगितलं ना अरे दादा जरा असं असं, अरे बापरे काय हवंय, मी काय, माझ्याकडनं काय होऊ शकतं, मी काय मदत करू शकतो, मला जमेल तेवढी मी करीन. पण मला ना ते असं खूप होतं की यार आपल्याकडनं काहीतरी झालं पाहिजे. हाही सुखाने शांतपणे 2 घास खाऊन झोपला पाहिजे. आपण झोपतो ना. माझं म्हणणं आहे की आपल्या आयुष्यात, म्हणजे प्रत्येकाने हा विचार करावा, आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी जेव्हा येतात ना, तेव्हा देवाला सांगावं की तू मला हे वाईट दाखवलंच आहेत ना, मला चांगलं कसं उभं राहायचं हे कळलं, पण अशी वेळ कोणावर आणू नको. खरंय. ह्याचं वाईट व्हावं, त्याचं वाईट व्हावं, साला हाच असा आहे का, तू तुझं चांगलं कर, तू उत्तम काम कर, तुझ्याकडे चांगलीच लोक येतील. तू जसा विचार करशील तसं तुझं आयुष्य घडत जाणार आहे. त्याच्यामुळे मी थोडासा काय म्हणूया जुन्या विचारांचा आहे किंवा असं, हे खूप लोक तुझ्याकडे ते संस्कार आहेत मुळात. म्हणजे ऍक्च्युअली बघायला गेलं तर हेच कल्चर आहे.
आणि कल्चर. आता मला एक सांग, आपण सगळं साऊथ इंडस्ट्री यार हो, बोलून पुढे काय करतो? काहीच नाही, कारण आपण आपल्या कल्चर आणि सोबतच नाही आणि ठेवलंय. कुठलं कल्चर? मला कल्चर म्हणजे काय आपलं मराठीचं काय कल्चर? सध्या काहीच दिसत नाही. नाही सध्या नाही. कल्चर म्हणजे संस्कृती म्हणजे काय चांगलं कोणालाच नाही सांगता येणार. हो, संस्कृती म्हणजे काय? बर, मोठमोठ्या लोकांच्या बाबतीत काही लोक बोलत असतात, आपण कोणाची नावं घ्यायला नको. मोठी लोक म्हणजे ज्यांनी काही आयुष्यात केलेलं आहे, इतिहास घडवलाय, काहीतरी मोठी कामगिरी केलेली, कोण आहोत आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहे? एखादा काहीतरी चुकीचं बोलला का बरोबर बोललं हे ठरवणार आहे तुम्ही कोण आहात? तुम्ही किती वाचलंयत? हो. उठायचं, काढायचा फोन सुरू. बरं, त्या कमेंटमध्येच एकमेकांची इतकी वॉर सुरू असतात की ते बघून हसायला येते की अरे गप्पा बसा, काय चाललंय? विषय राहिला तिसरीकडे. आणि शिवीगाळ वेगळ्या पद्धतीची. ते तर काय. आणि कसं आहे, कुठलाही ह्या जगात असा माणूस नाही हल्ली की त्याला शिव्या येत नाही. मला अस्खलित शिव्या येतात, म्हणजे कानातले केस जळतील अशा शिव्या मला येतात, पण त्या कुठं द्याव्यात? कुठे आपण काय बोलतो ते आपण आपलं एकमेक बोलतोय, म्हणजे आई आणि बहिणीवरनं शिव्या का? इझिली कशासाठी? ऍक्च्युली ना, शिव्या म्हटलं की आता कूल बनण्याची एक वेगळी लँग्वेज झाली आहे की आता शिवी देणं म्हणजे अरे तुम बहुत कूल हो गई, तू छान एकदम कूल आहे. लॉजिकच नाही. ते शिवी देणं, स्मोक करणं आणि ड्रिंक करणं, या तीन ज्या जोडी झाल्या आहेत, छान मैत्री झाली त्यांची, आणि त्याशिवाय जगूच शकत नाही. आणि त्यामुळे कदाचित इंडस्ट्रीला वेगळं नाव पडलं की इंडस्ट्रीमध्ये जाऊ नये. नाही, काय होतं माहितीये का, IT कंपनीमध्ये काम करणारा माणूस हा एखाद्या गोष्टीचं शिक्षण घेतलेलं असतं त्यांनी, बरोबर, सॉफ्टवेअरचं. कुठल्याही बँकेत काम करणारा माणूस फायनान्सचं घेतलेलं असतं. आपल्या ह्या क्षेत्रामध्ये येताना किती लोकांनी कुठल्या गोष्टीचं शिक्षण घेतलंय किंवा किती लोकांनी त्या गोष्टीसाठी अनुभवासाठी काही केलेलं आहे? झिरो. खूप कमी लोक आहेत ज्यांनी कुठल्या तरी इन्स्टिट्यूट मधनं शिक्षण घेतलंय, वाचन केलंय, काही लोकांना भेटलेत, थिएटर केलंय. खूप हल्लीचं बोलतोय मी. पूर्वी म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन आलो ना, तेव्हा म्हणजे मी काय फार मोठा नाहीये, पण मी जेव्हा आलो ना, खूप त्या काळातला आणि आत्ता काळातला भयंकरच फरक आहे. आणि तेव्हा तर सोशल मीडिया एवढं ऍक्टिव्हेट नव्हतं. तेव्हा म्हणजे असं काय म्हणूया, बोलता यायचं मला काय सीन मध्ये करायचं, किंवा आत्ताही बोलू देतात डिरेक्टर, नाही असं नाही, पण लॉजिक नाही विचारायचं. कारण की लिखाणातच काही येत नाही, तर डिरेक्टरची काय चूक आहे? ऍक्च्युअली स्क्रीन प्ले असं येतो ना की माहितीच नाही की काय चाललंय, कुठून कोण काय बोलते, काहीच लॉजिक. आता एक मराठी वाक्य आहे, तुला ह्या गोष्टीचा किंमत चुकवावी लागेल. कोणता मराठी आहे? किंमत चुकाना पडेगा, मराठीत केलं, किंमत चुकवावी लागेल. हे चाललंय सध्या. त्याच्यामुळे हल्ली असं झालंय ना की काम मिळतंय ना आता, म्हणून गप्पपणे काम करायचं आणि पैसे घ्यायचे, शांत बसायचं बस. म्हणून मी 17 वेळा सांगेन की मधली लोक जे असतात ना, डेंजरस असतात. त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येकाला येतील अनुभव असं नाही, काही वेळेस मधल्या लोकांमुळेच कामही मिळतात. आता ते तुमचं नशिबावर आहे, तुम्हाला कोण भेटतंय. मधली लोक म्हणजे प्रोडक्शन आणि याच्यामधली लोक की आर्टिस्ट आणि प्रोडक्शनच्या मधली, कुठल्याही 2 पॉइंट मधली लोक, मग ते कुठलेही 2 पॉइंट असतात. बरं. आणि म्हणजे माझा तरी असा स्वभाव आहे की आपण डायरेक्टली ज्याच्याशी बोलायचं त्याच्याशी बोलावं. मला तुझ्याशी बोलायचंय तर मी या माणसाला म्हणणार की जरा हिला जाऊन सांग, तो ते सांगेलच असं नाही. तो तुला येऊन सांगणार अगं प्रसाद म्हणत होता काय भंगारी, तू कधी बोलणार माझ्याशी आयुष्यात? कधीच नाही. बरं, मी म्हणणार काय झालं, काही चुकलं का, काही नाही काय नाही, व्यवस्थित आहे. अरे मग म्हणजे बोलायचं नाही, मी सांगते, मी नंतर बोलते, समजून जायचं. तेच आहे, म्हणजे कोणीतरी मिसअंडरस्टँडिंग क्रिएट केली खूप करतं. आणि मी हे माझं नाही बोलत आहे, मी इन जनरल मी बघितलंय, हे डोळ्या देखत बघितलंय अनेक वेळा की इथे बसलेली व्यक्ती आणि इथे बसलेली व्यक्ती आत्ता गप्पा मारत होते की इतकं यांचं की मला रडायला येईल, आणि हा बाहेर गेल्यानंतर हा म्हणतो की साला काय हा. हे पण मी बघितलेलं. म्हणून मी बऱ्याचदा मी काय करतो माहितीये, असं काही दिसलं ना की मी त्या जागेवरनं उठतो, कुठेतरी खुर्ची टाकतो, फोन काढतो, टाइमपास करत बसतो. मला त्या गोष्टीचं पार्टच व्हायचं नाही. तो होतास का, मी बाहेर बसलो, मला माहिती नाही मी काय बोलणार, मग त्याचे 4 अर्थ काढणं नकोच. मी छान बसतो, माझं काम चाललंय, किती पॅकअप झालं,
आणि तुम्ही कोणाला विचार, मी पॅकअप झाल्यावर थांबत नाही. बरोबर. मी त्याच्यावरून शिव्या खाल्ल्या सगळ्यांच्या, पण मी पॅकअप झाल्यावर कधीही थांबत नाही. उगाच चल चहाच घेऊ, कॉफीच घेऊ, काम झालं ना तुझं, सगळ्यांना जय महाराष्ट्र करा आणि निघा घरी. अजिबात पण थांबत नाही. तू प्रायव्हेट पर्सन का आहेस हे सांगायचं झालं तर काय सांगशील? त्याला 3-4 कारण आहेत. एक तर माझी धार्मिकता, हम्म. मला त्याची कुठे चेष्टा होऊ द्यायची नाही, कारण की माझ्यासाठी ते सर्वस्व आहे. बरोबर. माझ्या घरात मी काय करतो, काय कसं करतो, त्याचे काय नियम आहेत हे मला माहिती आहे. मी तुला आता म्हणलं की हे असं असं करतो, हे काय फालतूगिरी. मी इनडायरेक्टली त्या गोष्टीचा अपमान करतोय ना. हो. त्यापेक्षा मी अशा गोष्टी करणारच नाही की एखादी व्यक्ती त्या गोष्टीच्या समोर येईल. बरोबर. मग मी त्या गोष्टी प्रायव्हेट ठेवतो. आणि माझा ना असा स्वभाव आहे की मी किती केलं किंवा मी किती करतो, मला काही इच्छा नाही कोणाला दाखवायची. कारण ज्याच्याकडे करतो तो बघतोय ना वरचा, बस झालं. मला तुला दाखवून ह्याला दाखवून काही मिळणार नाही. बरोबर आहे. मी माझं काम करतो. आणि माझं प्रायव्हेट राहणं म्हणजे काय, मी तुला म्हणलं ना की आता इंडस्ट्रीमध्ये बरीचशी लोक अशी आहेत, सगळेच नाही, त्यांना आज ह्याच्या घरी जाऊ त्याच्यावर, ही एक तो काय म्हणतात ती पद्धत आहे. आणि ते त्यांचं चाललंय, ते काय चुकीचं नाहीये, मी त्यातला नाहीये, ते चुकतात असं माझं म्हणणं नाही. पण माझं म्हणणं आहे की हे माझ्याकडे मी नाही करू शकत. हो. आलं का लक्षात? तर मला ह्या गोष्टीचे वाईट पण एका पॉइंटला वाटतं की यार मी मित्रांना बरं बोलवलं तर खाणं पिणं हे इथपर्यंत, त्याच्या पुढे जर मी म्हणलं ना की अरे नाही सॉरी इथं चालणार नाही, मग ते समोरच्याचं मन दुखावलं जाणार. नाही कशा राव एवढं करून बोलणं, याच्याकडे जायलाच नको परत, त्यापेक्षा नकोच. बरोबर. तू मला सांग तुला ट्रायडंटला जेवायचंय का, चला सगळे चला, मी घेऊन जातो, सगळा खर्च मी कर. आणि माझा तो पहिल्यापासूनचा स्वभाव आहे, कुठेही जा बिल मी भरीन. मला आवडतं खायला घालायला, फिरवायला, सगळ्यांना सगळं करीन मी. पण माझ्या काही ठराविक त्या सर्कलच्या ते खूप गरजेचं आहे. माहितीये, तुझ्या मेंटल पीस साठी पण आहे, तुमच्या कॉन्सन्ट्रेशन साठी पण आहे, आणि तुम्हाला आयुष्यात नक्की काय करायचं कळतं. कारण आता कसं होतं, आता एखाद्या कार्यक्रमात, फंक्शन मध्ये किंवा काय व्हावत जातात काही लोक, चलो कळत नाही आपण काय करत असतो. अरे यार सगळे होते म्हणून मी, मग तू काय केलं वेगळं, मग तू वेगळा म्हणून काय आहेस, काहीच नाही आहेस. बरोबर ना. पाण्याबरोबर वाहत जाण्यात काय अर्थ आहे, तू उलटा जा ना, तर लोक तुझ्याकडे बघतील. ह्याला काहीच अर्थ नाही ना प्रवाहात नुसतं जाण्यात. तू आता बोलस की तू धार्मिकतेला जोडून आहेस, की स्वामींचा खूप मोठा भक्त आहेस आणि स्वामी तुझ्या सोबत आहेत. आणि आपण गेल्या भेटीमध्ये असा विषय निघाला होता की तू पुण्याला एक मठ बांधलायस स्वामींसाठी. नाही मी बांधलेलं नाहीये, म्हणजे तिथे ना गेली 12-15 वर्ष मी जाऊन सेवा करतो. अच्छा. मी तो बांधलेला नाही, मी ते पुढच्या ह्याच्यात तुम्हाला सगळं त्याचे डिटेल्स देईन. पण सांगायचा मुद्दा असा की देवाचे पाय धरल्याशिवाय तुम्ही नाही काय करू शकत. तुम्हाला एकच आत्ताच्या जगात जर सर्वाइव्ह व्हायचं असेल ना, तर तुम्हाला धार्मिक व्हावंच लागतं. आणि देव पण हुशार आहे, तो काय असं हे नाहीये की मला गरज आहे म्हणून पाय पकडले आणि तुझं काम केलं, काम झाल्यानंतर दुर्लक्ष मग नाही बघत तुझ्याकडे. पण त्या मठा बाबतीत तुला काही सांगायचंय का? माझं म्हणणं आहे की त्याच्यावरती आपण एक वेगळा सेगमेंट करू, कारण की ना ते एवढ्याशात छोटासा सांगता नाही येणार, त्या गोष्टींमध्ये ते डिस्क्राईब होण्यासारखं. आता तू म्हणालास की तू आता एकटा राहतोस आणि सगळ्या गोष्टी, बट लग्न कधी करतोयस आणि काय लग्न नाचायला बोलवतोय? माझं लग्न हा खूप लोकांना आवडीचा विषय आहे, पण मला ना अजून तशी व्यक्ती नाही मिळाली की माझ्या बरोबर मी त्या व्यक्तीला घेऊन जाऊ शकेन. कारण की माझ्या या सगळ्या अशा गोष्टी. बरोबर. आणि ना कधी कधी वाटतं असं की जाऊ दे नकोच, कारण हल्लीचं सगळं बघतो ना. माझ्या मित्राचा एक गमतीदार किस्सा सांगतो. त्याला स्थळ आलं होतं, सगळं फायनल झालं, मुलगी, ते घरच्यांचं सगळं बैठक झाली, सगळं करीन देवाचं हे ते. आणि मग ते असतं ना, तुम्ही दोघं बोला काय बोलायचं, तर म्हणून तो तिला बाल्कनीमध्ये घेऊन गेला की काय बरं झालं देव पावला, तू मुली मिळालीस वगैरे. ती म्हणली बघ सगळं करीन मी, स्वयंपाक बिपाक सगळं करेन, पण ना माझं डोकं फिरलं ना तर मला दर आठवड्याला थोडी लागते. तर तो म्हणला हे काय फालतूगिरी, हे लागते बिकते आमच्या घरात चालत नाही, पहिले बाहेर हो म्हणला. त्यामुळे सगळीकडे ही अशी विचित्र पद्धत चालू आहे
तर मला कधी कधी खरंच भीती वाटते की करायचं आणि पुढे जाऊन परत ते वेगळं निसरत बसायचं. पण मग परत आहेत महाराज, नक्की महाराज काही ना छान काहीतरी मुलगी करतात. देतील आणि जी तुझ्यासोबत असेल, हो, तुझ्या 110% गोष्टींना जोडून ठेवणारी. कारण काय माहितीये का, आता आई बाबांच्या नंतर जर कोण येणार असेल तर तीच व्यक्ती असेल. हो तर आता परत त्या व्यक्तीबरोबर मला उरलेलं आयुष्य सगळं काढायचंय. बरोबर. आणि माझी खरी इच्छा आहे की आनंदाने हसून खेळून, आणि माझी अशी कुठली अपेक्षा इच्छा मुलीकडनं नाही. बघा अपेक्षा नाहीये, फक्त छान पाहिजे ती. हा, छान पाहिजे, फक्त देव मानणारी हवी हो आणि माणुसकीला जपणारी हवी पहिले, आणि जिला पैसा महत्वाचा नसून माणूस महत्वाचा असेल अशी व्यक्ती हवी बस. वा, मला बाकी काही नको. ह्या छान अपेक्षा आहेत. हा, म्हणजे नोकरीच करणारी पाहिजे हे काही नको मला. एक छान माणुसकी छान जपणार. माणुसकी जपणारी पाहिजे. येस, मग नक्की सगळं होऊन होऊन जातं. जातं, आयुष्य छान निघून जाईल. हा, अगदी अगदी सहज जातं. म्हणजे आपण हे बोललो नाही पण मध्येच बोलतो, माझी एक सख्खी बहीण असते पुण्याला. आणि तुम्ही जर इन्स्टा फेसबुकला बघितलं असतील तर माझ्या भाची बरोबर मी बरेचदा फोटो टाकत टाकले असतो. आईनंतर तीच आहे. आणि दुसरी म्हणजे मी आता हे मध्येच सांगतोय पण विसरलो म्हणून, दुसरी माझ्या आता स्वामी भेटवतात माणसं, तर मला माझ्या ह्या एसओटीसी मध्येच अमय आरेकर नावाचा माझा मित्र आहे. ओके. तर त्यांनी मला मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पहिल्यांदी फुकट घर दिलं राहायला. काय बोलतोस? फुकट. बापरे. एकही रुपया दिला नाही मी त्याला. वा, ही छान म्हणजे छान म्हणजे ही अद्भुत गोष्ट आहे की. आणि अमयाची आई म्हणजे आरेकर काकू ही माझी खरी आई, म्हणजे माझ्या आई नंतर जर कोण असेल ना तर ती माझी आई. म्हणजे त्यांनी तुझी मैत्री. मला त्या काकूंनी, मी काकूच म्हणतो, पण मला त्यांनी रात्री 1:30 वाजता सुद्धा भाकरी आणि पिठलं करून खायला घातलेलं आहे. बापरे. ज्यांचा माझा काही काडीचाही संबंध नाहीये. ह्याला ऍक्च्युली बोलत माणुसकी आणि माणूस जपणं. आणि म्हणजे काका आता 4 वर्षापूर्वी गेले, पण काकांनी अमेयवर जेवढं केलं नसेल ना तेवढं माझ्यावर प्रेम केलं. मी ऑन कॅमेरा सांगतो अमेय सॉरी, पण ही खरी गोष्ट आहे. म्हणजे अमेयची बहीण शेफाली ताई, काकू, अमेय, म्हणजे हे मी स्वप्न आहे माझ्यासाठी. ही फॅमिली, दुसरी फॅमिली. ऍक्च्युली आताच्या काळामध्ये कुठेतरी निसटून जाणारी गोष्ट आहे की एवढं आपलं नसून सुद्धा आपलं बनवून घेणं. मी सांगितलं काय, माझा मित्र म्हणजे तो भाऊ जो आहे यश, माझी बहिणीचे मिस्टर पण देव माणूस आहेत, डोक्याला काही त्रास नाही, निवांत माणूस आहेत. हो, काही लागलं प्रसाद सांग मला, आम्ही आहोत. माझी म्हणजे बाबा जायच्या आधीच ताईचं लग्न झालं, पण ती एवढी मोठी जबाबदारी माझी सगळी आधीच संपली होती. पण कुठेही काही मला टेन्शन नाही त्या गोष्टीचं. आईच्या नंतर ताई आहेच, ताईलाही आरेकर काकू आहेत, इतकं सांगतो मी तुला. म्हणजे आम्हाला बाकी नातेवाईक असे फार नाही पण आहेत, पण असून नसल्यासारखं आहे. आणि माझ्या दृष्टीने मी खरं सांगतो, मला माझे अनुभव वेगळे आहेत, ते काही इथे बोलण्याचे नाहीत. पण काही XYZ नातेवाईक सोडले तर नातेवाईक ही माझ्या दृष्टीने शिवी आहे. कारण तुम्हाला जेव्हा गरज असते ना तेव्हा ते गंमत बघतात. हो. आणि जेव्हा तुमचा उदो होतो ना तेव्हा ते म्हणतात यार आम्हाला विसरला. बरोबर आहे. मग माझं म्हणणं मला आठवतच नाही यात तुम्ही, तर विसरायचा विषयच नाही. ऍक्च्युली ते कधी होतं माहितीये की नातेवाईकांचं एक असतं की वाईट काळ चालू आहे, नावं ठेवणार तुझ्या चॉईसेस बोलणार की तू वेगळा, तू चुकीचं घेतली चॉईस आणि तू रिग्रेट करतोयस, आता तू आमचा ऐकायला पाहिजे होता. आणि तीच गोष्ट जर तुझी चॉईस असेल ती सक्सेसफुल झाली, अरे वा वा छान ना तू माझं ऐकलं. करेक्ट. हे असं होतं नाही. म्हणजे मला बाबांचं एक वाक्य आठवतं, उपकार कर्त्याला वंदन करावं. म्हणजे ज्यांनी तुझ्यावर उपकार केलेत ना प्रसाद त्याला नक्की नमस्कार कर. मी माझ्या आईचा सख्खा भाऊ, माझा मामा, माझं फार तसं बोलणं नाही आता, पण आम्ही लहान असताना ज्या काही मदत केली होती काय, मी नक्की त्याला वंदन करतो 110%. पण इतर काही ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींसाठी मी माझ्या वडिलांना आणि माझ्या आईलाच, त्यांचा रिस्पेक्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आधी. पण माझा आजही मामा मामी यांच्यावर इतकंच प्रेम आहे. आमचं भेटणं बोलणं होत नाही. म्हणजे माझं आणि मामीचं तर खूप चांगलं होतं, म्हणजे काही बोलूच नको इतकं. पण ते समोर काम म्हण किंवा हे तितकं जाणं येणं राहिलं नाही पूर्वीसारखं. कम्युनिकेशन गॅप पडते, पण चालतंय. इंडस्ट्री मधले तुझे फ्रेंड्स आहेत का कोणी? नाही, फ्रेंड्स असे नाही म्हणजे सेट. मी एक बोलू का, ओळखीचं असणं आणि मित्र असणं यातला फरकच लोकांना कळत नाही. अरे मित्र आहे माझा म्हणजे
काय केलं त्यांनी तुझ्यासाठी, तू काय केलंस त्याच्यासाठी. रात्री उठून 2 वाजता कॉफी प्यायला जाणं किंवा वाढदिवस लक्षात ठेवून बरोबर 12 वाजता बेल वाजवणं म्हणजे मित्र नाही. जेव्हा तुझ्याकडे काहीही नसतं, जेव्हा तू रस्त्यावर आलेला असतोस, तरी तो तुझ्याबरोबर असतो आणि तो सांगतो काय नाही काळजी करू मी आहे, तो मित्र. हे माझा अनुभवातनं सांगतोय. जो माझा मित्र आहे त्यांनी माझ्या सगळ्या फेजेस बघितल्यात ऍक्च्युली, सगळ्या. मी सांगतो आता एक महत्वाची गोष्ट. माझा पहिला पोर्टफोलिओ जो करायचा असतो ना, तेव्हा ती पद्धत होती ऑडिशन साठी. हा, तर म्हटलं करायचं कुठे, तर भरत पवार आहे ना आपला फोटोग्राफर, तर माझा मित्र म्हणला भरत पवारकडे करू आपण. म्हणलं अरे पैसे, चार्जेस भरपूर होते. मी आहे म्हणलं नाही वेडा आहेस का, तुला माहिती आहे का, तेव्हा काहीतरी 35,000 रुपये वगैरे सांगितले होते. म्हणलं अरे सोडून दे यश, आपल्याकडे आपण गपचूप मिळेल तेवढं करू. ठीक आहे म्हणलं बघूया करूया. त्या मुलानी माझ्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला वाढदिवसाला दिलेलं सोन्याचं वळं मोडलं. हे मला माहिती नव्हतं. सोन्याचं वळं मोडलं आणि एक दिवस असाच मला म्हणला जरा चल मुंबईला माझं एक काम आहे. म्हणलं चल. आम्ही गेलो फॅशन स्ट्रीटला. मी खरं सांगतोय फॅशन स्ट्रीटवरनं सगळी खरेदी केली, शर्ट आणि हे चपला. बघ हे छान आहे ते छान आहे. म्हणलं तू का करतो ही खरेदी, घे रे बघू आपण. घेतलं केलं. पुण्याला आलो होतो. म्हणला की तू फोटोशूट करतोयस. म्हणलं अरे यश पैसे झालंय म्हणलं पण भरतला बोलतो. म्हणलं नाही कमी करतो मी थोडे. तर जी काय अमाऊंट ठरली ती एक रकमी त्याच्या हातात यशने ठेवली. हा मित्र ना, हा तुमच्या बरोबर राहतो ना, बाकी कोण आहे, कोणीच नाही, कोणीच नसतं. म्हणजे असं माझं म्हणणं नाही की प्रत्येक वेळी तुम्ही वाईट काळातच असाल आणि त्याच वेळेस तुमच्या बरोबर. तुम्हाला गरज असताना तुम्हाला जेव्हा सांगायला लागत नाही ना एखाद्याला की आता मला ताप आलाय आणि तुला दिसतंय आणि तू म्हणायचं चल मी निघू का, काय उपयोग तुझा, तो मित्र. त्याच्यामुळे माझ्या इंडस्ट्रीत मित्र ऍज सच मित्र असे कोण नाही आहेत. फार सगळे चांगल्या रिलेशनच्या ओळखीचे सगळे आहेत, भरपूर आहेत. म्हणजे मी आता फोन केला तर सगळेजण मला भेटायला बोलायला जेवायला येतील. अजून तसा मी कोणासमोर अप्रोच नाही झाला की यार जरा. मी खूप लोकांना तशी मदत केलेली आहे. पण तुला गरज नाही वाटली की समोरच्या व्यक्तीला असं फोन करून कॉल करून बोला की मला गरज आहे सध्या, आणि ती तेवढी. कारण मला महाराजांनी दिलेलेच एवढी लोक की मला दुसरीकडे खरंच कधी जावं असं नाही वाटत. आता म्हणजे मला एक विचारायचं आहे की इतके तू निगेटिव्ह रोल्स केले, पण तुला कोणासोबत काम करायला आवडेल आणि कुठलं एक पात्र निभवायला आवडेल की जे तू आतापर्यंत केलंच नाहीयेस, असं कुठलं आहे का? निगेटिव्हची मजा वेगळी आहे. निगेटिव्ह करायला मला नक्कीच आवडेल, फक्त ना मला पॉझिटिव्ह काम करायची एक इच्छा आहे आता. ओके. आणि लीड ची मला कधी हे नव्हती, काय म्हणूया त्याला, क्रेज नव्हती मला अशी. कारण की ना लीड कॅरेक्टर एका पॉइंट नंतर ते तसंच असतं, ते तिथेच असतं. कितीही एपिसोड पुढे बघितलं तरी ते तिथेच असतं. तर ऍक्टर म्हणून एवढी क्रेज नव्हती, पण मला लीड करायला नक्की आवडेल. कारण की ती काय मजा आहे ती मी कधी अनुभवलेली नाही एवढी. तर मला एकदा लीड करायला खरंच आवडेल. आणि ना विशेष करून असं मला कॅरेक्टर करायचंय की जे बघितल्यानंतर प्रत्येकाला वाटेल यार कमाल काम केलंय, मस्त काम केलंय, आणि काम दिसलं पाहिजे त्या कॅरेक्टर म्हणून. असं मला काम करायला. आणि कोणासोबत काम करायला आवडेल? कोणा बरोबर असं नाही केलं मी खरंच कधी. पण एक असतं ना क्रेज असतं लहानपणापासून. शाहरुख खान नक्की मॅनिफेस्ट कर. हो नाही म्हणजे महाराजांना सांगतो मी नक्की. काय माहिती नाही मला पहिल्यापासून आहे शाहरुख खान. आणि आता ते शक्य नाहीये, पण लक्ष्मीकांत बेर्डे नाही, शक्यच नाहीये. म्हणजे दुसरा जन्म घ्यावा लागेल. हा नाही म्हणजे शक्य नाही म्हणजे मी म्हणलं आता ते नाही आहेत, पण लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे हे ना नाव नाहीये, ते इमोशन आहे. हो. आणि म्हणजे मी प्रियाताईला पण जेव्हा भेटलो होतो ना, तेव्हा मी तिला म्हणलो होतो की ताई काहीतरी वेगळं होतं ते. म्हणली काय, मी तरी काय बोलू प्रसाद यावरती. म्हणलं यार तुझ्याकडे काही असेल पूर्वीचे फोटो बिटो काहीतरी दाखव, देव माणूस. नाही त्यांच्यासारखं टायमिंग आणि त्यांच्यासारख्या गोष्टी बघितल्याच नाहीत. आणि करायचं म्हणलं तरी ते कोणाला शक्य नाहीच होणार, कारण सगळे फक्त मिमिक्री करू शकतात पण काम नाही करू शकत. असं तो व्यक्तीच ते काम करू शकतं. तुला ऍक्च्युअल मध्ये काय आवडतं की खाण्यामध्ये, फिरण्यामध्ये? तुला असं सांगितलं, चॉईसेस दिल्या की तुला इथे फिरायला जायचं, तर कुठे जाऊ शकतोस फिरायला?
मी परत थोडासा ऑर्थोडॉक्स वाटेन, पण मला ना देवस्थानांना जायला खूप आवडतं. वाटलंच होतं. म्हणजे काशी, हो. केदारनाथ, गिरनार, वाडी, गाणगापूर वाटतं मला. मी रमतो तिकडे. म्हणजे माझं खरंच सगळं, मला खूप माझे मित्र म्हणतात की अरे तू चूक केलीस ह्या क्षेत्रात आलास. कारण तुला ज्या म्हणजे ह्या क्षेत्राला ज्या लागतात त्या कुठल्याच गोष्टी तुझ्याकडे नाहीयेत. बरा अभिनय करतोस तेवढं ठीक आहे, पण बाकी कुठल्याच गोष्टी नाहीयेत तुझ्याकडे. हो. म्हणलं नाही अरे, असतात ना आता असं काही लोक बोलतात. वेगळे असू शकतात. पण एक सांगू का, मला अशी कमी लोक भेटले जे ऍक्च्युअली धार्मिक आहेत आणि ज्यांना ह्या गोष्टीपासून लांब राहायचंय. हा. नाही तर फार तरी असं भेटल्यावर चल हे करायला जाऊया, चल ते करायला जाऊया, चल मला आता तलप आली आहे, तलप आली. हा. मला तलप आली म्हणजे. आणि मी ना असे खूप स्वामी भक्त बघितलेत की महाराजांनी त्यावेळी केलं, काय हरकत नाही, बरं तू कुठे चाललाय आता, चल ना जरा मस्त तिकडे चिकन मस्त मिळतं, मटण मस्त मिळतं, हो. चला जाऊया. हा, तू व्हेजिटेरियन आहेस, बरोबर. नाही मी व्हेजिटेरियन आहे, पण मग म्हणजे ही कुठली भक्ती आहे मला कळत नाही. म्हणजे परत मी म्हणतो, जो करतो तो चुकीचा आहे, तो त्याच्या पद्धतीने बरोबर असेल, पण माझं असं मत आहे की एखादा जीव तुम्ही मारायचा आणि तो खायचा, ह्याच्यापेक्षा घाण काय असूच शकत नाही या जगात. आणि मग काय चव लागतं, अरे मेला तो, तुम्ही त्याला खाताय. इतकं विकृत माणूस वागतो, हे किती चुकीची गोष्ट आहे. मग मी व्हेजिटेरियन आहे, मी कांदा लसूण पण खात नाही. ओके. आणि माझं आता निभावून गेलं इथे, कारण जेवण अन्नपूर्णाकडनंच येत होतं. बाकीच्या ठिकाणी मी बऱ्याचदा घरूनच घेऊन जायचो डबा. मला सगळा स्वयंपाक येतो. अन्नपूर्णा बाबत काय बोलशील की अन्नपूर्णा ओपन करायची इच्छा का झाली? मी शाळेत असल्यापासून घरचा केटरिंगचा बिझनेस होता. ओके. आईनेच चालू केला होता. तर आमच्याकडे जवळजवळ 6-8 शाळांची कॅन्टीन्स होती. ओके. आणि उत्तम चालवायचो आम्ही. आणि मी कित्येक वेळा कॅन्टीन मध्ये उभं राहून वडापाव आणि पॅटीस विकलेले आहेत माझ्याच मित्रांना शाळेतल्या. म्हणजे मी सांगतो ना, तो काळच वेगळा होता की मॅडमना चहा आणि पॅटीस नेऊन दिल्यावरती बरेचदा स्वाध्यायाच्या वयांवर सही करून द्यायच्या त्या, जाऊ दे चांगला मुलगा आहे, असा काळ मी बघितलेला आहे. त्याच्यामुळे आईचं माझं एक स्वप्न होतं की बाबा पुढे जाऊन काहीतरी एक छोटंसं हॉटेल रेस्टॉरंट काढायचं. तर देवाच्या, परत मी म्हणलं तसं, देवाच्या कृपेने मला हा सतीश कदम म्हणून माझा जो आत्ताचा पार्टनर आहे, तो स्वतःहून मला भेटला की दादा असा असा विषय आहे, तर माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्याबरोबर काम करावं. त्याला हे माहिती नव्हतं मला थोडंफार यातलं ज्ञान आहे केटरिंगचं. मग मी म्हणलं ना, जुळल्या काही गोष्टी, बॉन्डिंग झालं, आणि मग ते आम्ही ठरवून अन्नपूर्णा सुरू केलं. छान आहे. पण अन्नपूर्णाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं करू शकतात? अन्नपूर्णाचं इंस्टाग्राम पेज आहे, प्लस अन्नपूर्णा आता स्विगी आणि झोमॅटोवर पण अवेलेबल आहे. आता आम्ही ते क्लाउड किचन आणि केटरिंग सर्व्हिसेसच्या अंडर चालवतोय, पण आमचे काही फ्युचर प्लॅन्स चालू आहेत. लवकरच तुमच्या समोर मी ते घेऊन येईन. सरप्राईज मोठ्या प्रमाणावर थोडंसं आमचं विषय चालू आहे. खूप छान वाटलं गप्पा मारून. पण आता जर तुला कोणाशी काही बोलायचं राहिलंय आणि तुझ्या मनातल्या काही गोष्टी सांगायच्या राहिल्यात त्या व्यक्तीला किंवा तुझ्या बाबतीतच, तर तू काय सांगशील? किंवा एक अशी गोष्ट की जी प्रसाद लिमयेलाच बोलायची, ती काय बोलशील? एक तर मी आई बाबांना सांगेन की बरचसं बोलणं राहून गेलं, कारण बाबा आणि आई असेच बोलता बोलताच सोडून गेले. तर मी बाबांना सांगेन की तुम्ही सांगितलेलं विसरलो नाहीये कुठलीच गोष्ट, आणि मी मरेपर्यंत कधी तत्व सोडणार नाही ती. आणि आईला सांगेन की मला जेवढी तुझी काळजी घेता आली त्या काळात शेवटपर्यंत, तेवढी मी घेण्याचा प्रयत्न केला. कमी पडलो असेल कुठे तर मला माफ कर, कारण मी पण लहान होतो तेव्हा, आणि माझं एकदम सगळं खांद्यावर आल्यामुळे मलाही कळत नव्हतं काय करायचं. कधीतरी कमी पडलो असेल कुठेतरी तर माफ कर. आणि नातेवाईकांच्या बाबतीत सांगेन तसं मी आत्ता म्हणलं तसं की तुम्ही चांगले आहात, मी चांगला आहे, तुम्ही वाईट आहात, मी कुठंच नाहीये. तर माझ्याकडनं काही कोणाला दुखावलं गेलं असेल, काही असेल, त्यांचीही माफी मागतो. इंडस्ट्रीत तसं माझं कोणाशी असं वैर वाकडं असं कोणाशी नाही, मी सगळ्यांशी हसून खेळून असतो. माझा एक छोटासा किस्सा सांगतो. माझ्या एकदम सुरुवातीच्या काळात जेव्हा मी दादरचं घर, मला सॉरी मी बोलू थोडंसं? हो बोल. दादरला मी जिथे राहायचो ना चाळीत, त्या काकूंचा किस्सा मेन सांगायचा राहिला. माझं ते सगळं सुरू झालं काम बी, आणि मग मी नाईट शिफ्ट मध्ये शूटिंग करायचो बरेचदा, आणि मग मी जॉबला जायचो, हेही करायचो मी. तर ते काही दिवसांनी तो ट्रॅक वाढला, मग ते काम वाढलं. मग मी SOTC ला सांगितलं की मी नाही करू शकत, आता थांबलो.
त्या काळामध्ये अनेक वेळा असं झालेलं आहे की मला रात्री उशीर झाला की काकू दारच उघडायच्या नाहीत. का? इकडे पॅकअप व्हायचं अंधेरीला, दादरला रात्री 12:30 पाऊंडला पोहोचलो तर मी एकदा दोनदा दार वाजवलं, दार उघडलंच नाही. मग करायचं काय? मग मी बरेचदा स्वामींच्या मठाच्या इथे, सेना भवनच्या इथे, ते खाली पोलीस बसायचं, हो. मी तिथे बसून राहायचो पहाटे 6 वाजेपर्यंत. मग दूध आलं की त्या सकाळच्या दूधवाल्याच्या वेळेस दार उघडायचं. एकदा दोनदा आल्यावर मी जे दोघं होते त्यांना विचारलं, ते म्हणजे नाही, त्यांचा तो नियम आहे, रात्री 12-12:30 नंतर तुम्ही सांगितलं नाही तर त्या दार लावून टाकतात. म्हणलं अरे पण मी रोज कसं असं करू? मग एक दिवस त्यांच्याशी बोललो मी, म्हणलं काकू असं असं आहे, माझा उशीर. नाही ना, आम्ही खरंच सिरियलवाल्यांना ठेवत नाही, तू जॉब करायला येणार म्हणला होतास म्हणून ठेवलं. मग मी त्यांना एक प्रश्न विचारला, म्हणलं संध्याकाळी काय बघता मग टीव्हीवर? सिरियलच बघता ना? नाही तसं नाही. ठीक आहे म्हणलं, मला 1 महिना द्या, मी शिफ्ट होतो. मग परत महाराजांना सांगितलं, मला काय माहिती नाही काय. मी डायरेक्ट उठून गेलो कांदिवलीला, त्या बोरिवलीला, नाही ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवलीला ना, ठाकूर कॉम्प्लेक्सला. मला कुठून तरी तो कॉन्टॅक्ट मिळाला की इथे एक जागा आहे, तू ये. तर मला हे सांगायला आवडेल म्हणजे कोणत्या व्यक्तीला सांगायचं म्हणून. तर ना त्यावेळेस मी फोनवर बोलत होतो की अरे यार, त्यावेळेसची गोष्ट, माझ्याकडे 7,000 रुपये नव्हते एकदम डिपॉझिटचे द्यायला. तर म्हणलं अरे यार 7,000 रुपये कुठनं आणू? बाबांना पण नाही विचारू शकत, काहीतरी बघा राव, काहीतरी बघा. मला माहित नाही कोणी ऐकत होतं काय. मी रॅन्डमली पार्किंगमध्ये स्टुडिओच्या बोलत होतो. आणि 1-2 दिवसानंतर त्या सिरियलमध्ये माझ्या आईचं काम हर्षदा खानविलकरने केलं होतं. तर आमचं कुठला तरी सिक्वेन्सचं शूट होतं, तर तिने मला बोलवलं आणि मला म्हणली इकडे, आणि तिने असा हात पुढे केला आणि नोटांचं बंडल माझ्या हातात ठेवलं. म्हणलं हे काय आहे? ते तुला 7,000 भरायचे ना डिपॉझिटचे. म्हणलं पण मी नाही मागितलं. माहितीये म्हणले मला, पण प्रत्येकाची वेळ येते, हे ठेव तुझ्याकडे आता. मी म्हणलं ना, मी कोणाला मागितलं नाही कधीच. तिने मला दिले तेव्हा मी ते भरले, तिथं राहिलो, आणि मग मी कंटिन्यू करू शकलो त्या 7,000मुळे. मी बरेचदा तिला ते परत करायचा, काहीतरी गिफ्ट द्यायचा प्रयत्न केला, तिने ते घेतलं नाही. तर नंतर कधी कामानिमित्त किंवा अशी आमची भेट झाली नाही. मी तुला म्हणलं ना, मी असं कुठे कोणाच्यात गेलो नाही, काही ग्रुपमध्ये वगैरे. समाऊ माझी तिची तितकी काय म्हणूया, बॉन्ड नाही, कम्युनिकेशन राहिलं नाही तेवढं. पण मी एवढं सांगेन की तिने तेव्हा जी मदत केलेली ती माझ्या आजही लक्षात आहे आणि मला त्याची पूर्ण जाणीव आहे. सो माझ्या बाबतीत काही गैरसमज असतील तर सोडून द्या, एवढंच मी सांगेन. बाकी असं कोणाला सांगण्यासारखं, असं स्वतःला सांगायचं असेल तर शांत राहा, कान उघडा ठेव, तोंड बंद ठेव, आणि मदत करत राहा लोकांना. जे जमतंय तेवढं करत राहा. म्हणजे मी जेवढा लोकांना कधी कधी वाटतं हा काय म्हणतो आपण प्रवचन देतोय, हे खरंच वर्क होतं. तुम्ही चांगलं करा, चांगलं येतं. मदत करा, मदत येते. इतका सिम्पल याच्यावरती. आणि ना माझा स्वभाव आहे, मला ना कोणाबद्दल उगाच वाईट, मी म्हणतो ना की मला आलेले अनुभव शत्रूच्याही आयुष्यात येऊ नये. आणि एखाद्याच्या आयुष्यात वाईट असेल ना, तर तुम्ही 4 लोक एकत्र येऊन तो कसा उभा राहील हे आधी बघा. तू काय केलं, तुला अक्कल नव्हती का, तू का केलं, हे नका करू. तो आधीच खचलेला असतो माणूस समोरचा. त्याला मदत, हात द्या, लात नका करा. तो कधी ना कधीतरी उभा राहील, तो तुम्हाला मदत करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे माझा एक पद्धत आहे. मी ऍक्च्युली चांगली पद्धत आहे. नाहीतर समोरचा ऍक्च्युअली खचून गेलेला असतो आणि तो अजून खचून जातो, प्रॉब्लेमॅटिक होतं तिकडे त्याच्यासाठी. आणि लोकांना नाही समजत, लोक फक्त नावं ठेवायला आणि ब्लेम करायला उभे असतात. अगदी अगदी. खरंच छान वाटलं गप्पा मारून. थँक्यू सो मच. खूप छान एक्सपिरियन्स होते. आपण पुन्हा भेटूया. येस. प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर सांग. प्रेक्षकांना एवढंच सांगेन की आतापर्यंतच्या सगळ्या माझ्या कॅरेक्टर्सवर प्रेम करत आलात. लवकरच नवीन काहीतरी छान काम घेऊन, छान कॅरेक्टर घेऊन तुमच्या समोर येईनच. त्याच्यावरही तेवढंच प्रेम करा आणि मला काम करण्यासाठी असंच मोटिवेशन देत राहा. आणि बस, थँक्यू सो मच.